नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। शारंगधर सुखचारक वटी प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मराठवाड्यातल्या पुराची अनेक धक्कादायक दृश्य आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आपण सगळेच साक्षीदार आहोत। दाही दिशांना अंधार दाटून आलेला असताना, पुराच्या पाण्यानं चौशीकडून वेढा दिलेला असताना एका चेहऱ्यात सगळ्यांना आशेचा किरण दिसला। तो धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रूपानं। लोकांना वाचवण्यासाठी कधी ते छाती एवढ्या पाण्यात उतरले, रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी दुचाकीवर पोहोचले, कधी अधिकाऱ्यांना भिडले तर कधी गावं रिकामी करण्यासाठी मनधरणी करताना दिसले। संघर्ष हा ओमराजेंच्या रक्तात आहे आणि म्हणूनच 2019 मध्ये शिवसेनेत आल्यानंतर 2022 मध्ये शिंदेंसोबत जाण्याचा मार्ग सोपा असूनही ते संघर्ष काळात ठाकरेंसोबत उभे राहिले आणि 2024 मध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार म्हणून संसदेत अभिमानाने गेले। राजकारणाचा वारसा असूनही राजकारणापासून 4 हात लांब राहणाऱ्या ओमराजेंनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी वडिलांच्या हत्येनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पदार्पणातच आपली चुणूक दाखवली। पाटील आणि निंबाळकर या परंपरागत संघर्षात केवळ जनतेच्या पाठिंब्यावर त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं। लोकांनी उभा केलेला आणि जपलेला राजकारणी आज त्या लोकांसाठी उभा राहताना पाहून अनेकांना समाधान वाटतंय। मराठवाड्याच्या महासंकटात एक राजकारणी नाही तर लोकांसाठी धावणारा लोकनेता दिसला। मराठवाड्याची सद्यस्थिती, भविष्य, राजकारण, समाजकारण आणि खासदार ओमराजे निंबाळकरांच्या आजवरच्या प्रवासासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधूया। कट्ट्याला सुरुवात करूया। आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार ओमराजे। कट्टाच्या प्रेक्षकांचं पण मी या ठिकाणी म्हणजे सगळ्यांनाच नमस्कार करतो आणि मी बऱ्याचदा कट्ट्याचे प्रोग्राम बघत आलोय आणि मला वाटतं त्या व्यक्तिमत्वाबद्दल अतिशय परिपूर्ण माहिती आणि अनेक गोष्टी शिकण्यासारख्या मला कट्ट्यातून मिळाल्यात आणि आज त्याच कट्ट्यावर मला यायचा योग आलाय। मला वाटतं ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा असू शकत नाही। पण ओमराजे, म्हणजे ज्या पद्धतीचं काम ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडून झालं, तुम्ही केलं। बाळा नांदगावकरांनी तर राजकारणातला कोहिनूर असं, आणि एक राजकारणी दुसऱ्या राजकारण्याबद्दल, तोही आपल्या पक्षात नसलेल्या, इतक्या कौतुकानं बोलणं हे फार दुर्मिळ झालेलं आहे आत्ताच्या काळामध्ये। पण एकूण जी मराठवाड्यामध्ये स्थिती निर्माण झाली गेल्या काही काळामध्ये, आज काय परिस्थिती आहे आणि जे झालं त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चितपणे मराठवाड्याच्या मागच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस आणि त्या पावसामुळे तयार झालेली पूर परिस्थिती ही मराठवाड्यात कधीच अनुभवायला मिळालेली नाही। कारण आमचा जर भाग बघितला, विशेष करून धाराशिव हा उंचीवर असलेला भाग आहे, त्यामुळे कितीही पाऊस पडला तर ते पाणी पटकन निचराहून जाणार अशी परिस्थिती आमच्या जिल्ह्याची असायची। पूर वगैरे तर आम्हाला कधी माहीत नसायचं, पण अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली की अतिवृष्टी, आपण 65 mm पुढे पाऊस झाला की शासन त्याला अतिवृष्टीची म्हणजे त्याला संज्ञा देते म्हटलं जाते। पण एका मंडळामध्ये 168 mm, 225 mm, 228 mm इतक्या भयंकर आणि प्रचंड प्रमाणात पाऊस कधीच धाराशिव जिल्ह्यामध्ये पडला नाही। तो पाऊस पडला आणि मग तो पडलेला पाऊस एकदम अचानक नदीच्या माध्यमातून बाहेर पडला। ती परिस्थिती अशी झाली होती की नदीचं पात्र जे आहे ते पात्र सोडून दोन्ही बाजूला अक्षरशः 4 किलोमीटर उजवीकडं, 4 किलोमीटर डावीकडं, म्हणजे इतकं मोठं पात्र ते झालं होतं। आणि त्या पात्रात येणारी शेतकऱ्याची जमीन असेल, घरं असेल, जनावरं असतील, हे सगळं त्या पावसानं अक्षरशः चिरडून टाकलं, सगळ्या गोष्टीचा चिखल केला आणि अतिशय विदारक परिस्थिती। म्हणजे मला वाटते पूर्वी सगळ्या लोकांना भूकंपाची एक आठवण आहे 1993च्या किल्लारीला झालेल्या। मला वाटतं त्याच्यानंतरची एक भयंकर अशी त्रासदी, ज्याच्यात जीवाचं नुकसान जास्त झालं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं असेल तर शेतीचं आणि शेतजमीन असेल, त्याच्यावरचं पीक असेल, तुमची विहीर असेल, शेतकऱ्याची जनावरं असतील, ह्याचं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं। आणि आपण बघितलं असेल 2 ते 3 हजार लोकांना त्या पुराच्या परिस्थितीनंतर प्रशासनाला त्या ठिकाणी रेस्क्यू करावं लागलं होतं आणि ते बऱ्यापैकी यशस्वीरित्या ते पार पडलं। नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे म्हणजे पिकांचं नुकसान झालं, त्या पिकांचं नुकसान काही प्रमाणात सरकार भरून देईलही, पण जमिनीचं जे नुकसान झालंय, काय स्थिती आहे जमिनीची? तुम्हाला सांगतो, मी ज्या भागात फिरलो म्हणजे अक्षरशः आमच्याकडे एक माणूस हात वर करून उभारला की त्याला एक परस म्हणते, तर असे 2-2 परस जमीन खचून गेलेली आहे।
जी नदीच्या कडेला होती ती वाहून गेली, अक्षरशः वाहून गेले, पूर्ण खाली तेवढा खड्डा पडलाय. म्हणजे आपण जर उभा राहिलो तर असा खड्डा दिसतोय 2-2 परसाचा. आता तेवढी जमीन भरून काढायची, आणि कसं असतंय ती सुपीक जमीन आहे सगळी, ती माती जी आहे ती सुपीक आहे. कुठलीही जमीन जेव्हा वाहून जाते आणि आपण नवीन माती टाकतो तर ती माती लगेच त्या ठिकाणी उत्पन्न देत नाही तुम्हाला. ती माती उन्हात तळावी लागते तुम्हाला, साधारणतः वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. जेव्हा त्या मातीला ऊन लागते मग त्याच्यात उत्पादन क्षमता त्या ठिकाणी त्या मातीची तयार होत असते. त्यामुळे शेतकऱ्याचं ते आता भरून काढायचं नुकसान, समजा त्याला 1 एकर जर रान भरायचं म्हणलं तर 15-20 लाख रुपये खर्च एका शेतकऱ्याला येणार आहेत. आणि सगळे शेतकरी अल्पभूधारक आहेत. आणि कसं आहे, त्याच शेतीवर, त्या शेतीतल्या पिकावर त्यांनी कर्ज काढून केलेलं आहे हे सगळं. आणि आता त्यांची मुलं जी की उच्च शिक्षणासाठी, कोण संभाजीनगरला आहे, कोण पुण्यात आहेत, त्यांच्या फीस त्यांना भरायच्या, त्यांचे फोन येतात ती वेगळे, बँकेच्या कर्जाच्या नोटिसा येतात ती वेगळ्या. आणि आता ह्याच्यातनं उभा कसं टाकायचं, मला वाटतं अतिशय भयंकर परिस्थिती आहे. त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन जर आपण विचार केला तर त्यानं कसं जागावं हा प्रश्न म्हणजे खरंच प्रचंड असा मोठा प्रश्न आहे. आणि समस्येच्या सगळ्या गर्तेत, आर्थिक विवंचनेत शेतकरी अडकलाय. आणि म्हणून मी कायमस्वरूपी म्हणतोय की त्याला भरीव स्वरूपाची मदतीची आज गरज आहे. राजकारणी माणसाचं राजकारण प्रत्येक वेळेस चालूच असते. कदाचित सत्तेत बसलेल्या माणसांना आम्ही काय म्हणलं तर त्यांना वाटतं की हे राजकारण करतायत. पण मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंतीपूर्वक सांगितलं की साहेब, आज आपलं राजकारण निवडणूक आल्याच्या नंतर आपण निश्चितपणे बघू, पण आज त्या शेतकऱ्याला खरंच मदतीची गरज आहे. आणि आपण जर त्यांना मदतीचा हात नाही दिला तर शेतकरी वाचणार नाही. आणि ती वाचवण्यासाठी जी काय पावलं उचलायची तुम्ही उचला, ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासात पूर्वी कधी घडलंय का नाही माहीत नाही, पण एकाच दिवशी मुख्यमंत्री महोदय आणि 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचं तर गणित नव्हतं, हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री महोदय उजनीमध्ये होते आणि तो माझा लोकसभा मतदारसंघ येते. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री भूममध्ये होते आणि दुसरे उपमुख्यमंत्री परंड्यात होते. मला वाटतं ह्यांनी सगळ्यांनी ती परिस्थिती अतिशय जवळून अनुभवलेली आहे, बघितलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा शेतकरी जर उभा करायचा असेल तर सरकारकडनं भरीव स्वरूपाची मदतच त्या ठिकाणी आवश्यक आहे. NDRFच्या निकषात जाऊन त्याच्यात अडकून जर आपण मदत करायला गेलो तर मला वाटतं त्याच्यातनं शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचा आधार मिळू शकणार नाही, किंवा त्याला असं वाटणारही नाही की आता सरकार माझ्या पाठीशी आहे, मी उभा राहू शकतो. तर तो विश्वास निर्माण करायचा असेल तर किमान मी जे वारंवार म्हणतोय की पंजाब सारखं एक राज्य आहे जिथं सिंगल इंजिनचं सरकार आहे, एकट्या राज्यानं जर एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत ते राज्य करू शकत असेल तर महाराष्ट्रानं सुद्धा तितकीच मदत किमान करावी अशी अपेक्षा मी मुख्यमंत्री महोदयाकडे बोलून दाखवली. आणि दुसरा विषय होता कर्जमुक्तीचा, कर्जमाफीचा. ज्यावेळेस सरकारच्या विधानसभेच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्र राज्याच्या झाल्या त्यावेळेस कुठला शेतकरी सरकारकडे गेला नव्हता, किंवा तुमच्या पक्षाच्या ह्याच्यात तुम्ही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख करा म्हणून कुठल्या शेतकऱ्यानं मागणी केली नव्हती. पण आपल्याला त्या शेतकऱ्याच्या मताची आवश्यकता होती, गरज होती. आपण तो उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात केला. आपण जाहीर भाषणात सांगितलं की बाबा आमचं सरकार तिथं सत्तेवर असल्यावर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू. मला वाटतंय आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये इतक्या प्रचंड बहुमताचं सरकार कधीही ह्याच्यापूर्वी आलेलं नाही. शेतकऱ्यानं विश्वास ठेवला, त्या मतं टाकली आणि इतकं प्रचंड बहुमताचं सरकार अस्तित्वात आलं. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडनं विचारणा झाली की बाबा मुख्यमंत्री महोदय आता कर्जमाफी कधी, तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की आम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं कर्जमाफी निश्चितपणे करू. मी मुख्यमंत्र्यांना दुसरी गोष्ट आठवण करून दिली की साहेब, ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आत्ताचीच आहे. तर कर्जमुक्तीची घोषणा किमान ह्या पूर परिस्थिती जिथं ओढावलेली आहे किंवा पुरानं जो शेतकरी पुरता नेस्तनाबूत झाला आहे त्यांच्या बाबतीत तर किमान तुम्ही निर्णय घ्या, ही विनंती मी मुख्यमंत्री महोदयांनाही केली. आणि दुसरी, किमान 50,000 रुपयाची प्रति हेक्टरी मदत तरी शेतकऱ्याला द्या, ज्याच्या माध्यमातून शेतकरी उभा टाकेल. नाही, पण हेक्टरी 50,000 रुपये दिल्यानं प्रश्न सुटणार नाही? नाही, प्रश्न सुटणार नाही. पण कसं असतं, आता मी उदाहरणादाखल सांगतो. 1.5 एकरची द्राक्षाची बाग आहे. ती एका शेतकऱ्याच्या शेतातच मी गेलो होतो. 1.5 एकरची द्राक्षाची बाग आहे. त्याला विचारलं की फाउंडेशन, जी की पूर्णतः फाउंडेशन सगट वाहून गेली ह्या पुराच्या पाण्यात. त्याला विचारलं फाउंडेशनला किती खर्च, जी की आता 2 महिन्यात 3 महिन्यात आता छाटणी करून ते पीक आलं असतं, त्याच्यात 3 महिने त्याला पैसे पडले असते पदरात. 5 लाख रुपये फाउंडेशनसाठी त्याला लागतात. आणि द्राक्षाची बाग म्हणजे जंगली द्राक्ष लावते, डॉंगरेज म्हणून म्हणते, ते लावलं जाते. ते वाढायला आणि त्याचं उत्पादन घ्यायला म्हणजे 2 वर्ष वाढायला लागते आणि 1 वर्ष ते फळधारणा करून ते पीक घ्यायला लागते. तर त्या 3 वर्षाचा खर्च साधारणतः 7 लाख रुपये. ती मजुरी आली, लावणं आलं,
हे सगळं आम्ही काढलं तर 12 लाख रुपये 1.5 एकरचा खर्च आहे त्या शेतकऱ्याला. आता सरकारच्या मदतीप्रमाणे जी मिळणार आहे, जी सरकार देत आहे, समजा बागायती क्षेत्र असेल तर 22,500 रुपये एका हेक्टरला, म्हणजे साधारणतः 15-16 रुपये ती मिळतील. आणि जमीन खरडून गेलेले आहेत ते 47,000 रुपये एका हेक्टरला, त्याचे साधारणतः एक 20-25 रुपये मिळतील. मला वाटतं त्या 20-25 आणि 17 जर केलं तर 25 10 35 आणि 7 42 ते 45. या 45,000 रुपयात ज्या शेतकऱ्याचं 12 लाख रुपयाचं नुकसान झालंय त्याचं 45,000 कसं भरून निघाल. पण किमान 50,000 रुपये केली तर समजा स्वतः जवळचे काही अजून कुठं काही प्रयत्न करून शेतकऱ्याला असं तर वाटेल किंवा मदत होईल, मला मी उभा राहू शकतो. मला वाटतं ही विश्वास देण्यासाठी त्या भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे. 8,500 आणि 22,500 जी तुमची बागायती पिकासाठी आहे ती मदत कुठं जाता इथं कामाला येणार नाही. म्हणून सरकारकडं माझी कायमस्वरूपी विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या 2 गोष्टी निदान किमान 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत आणि कर्जमाफी ह्या 2 गोष्टी केल्या तर शेतकऱ्याला आधार वाटेल आणि शेतकरी उभा टाकू शकेल. पण म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे पैसे हा एक भाग झाला, याशिवाय आता जे इतकं अपरिमित नुकसान झाले, म्हणजे जर नुसता शेतीवर जगणारा जर कोणी असेल तर तो जगू शकत नाही अशी आता स्थिती. अजिबात नाही, अजिबात जगू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतंय की आता जी जमीन वाहून गेली, शेतकरी स्वतःच्या नंतर ते 15-15 लाख रुपये घालून ती जमिनीत माती टाकू शकत नाही. मी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बोललो, त्यांना मी विनंती केली की समजा ज्याची जमीन समजा स्थानिक स्तरीय डिपार्टमेंट असते जे की पाणी संवर्धनाचं काम करते, त्या विभागाच्या अंतर्गत येत असेल तर त्या विभागाने त्याची जमीन भरून द्यावी. समजा इरिगेशनच्या अंतर्गत येत असेल तर इरिगेशननं त्याची जमीन भरून द्यावी. मला वाटतं सरकारनं व्यापक स्वरूपाची योजना शेतकऱ्याची जी जमीन खरडून गेली त्याच्या बाबतीत घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून जी जमीन खरडून गेली ती सरकारनंच त्या ठिकाणी त्याला उभे करून देणं गरजेचं आहे. ते उभा करून दिलं तर मग किमान शेतकरी जे पुढचं करायचं आहे, समजा त्याच्यात पीक पेरायचं आहे किंवा द्राक्षाच्या बागेची लागवड करायची किंवा पेरूच्या बागेची लागवड करायची किंवा आंब्याच्या, ते स्वतःच्या पैशातनं करू शकते. पण ह्याच्यासाठी ही भरीव स्वरूपाची मदत मात्र सरकारकडनंच होणं अपेक्षित आहे. जसं की आता NDRFच्या निकषामध्ये तुमची विहीर जर बुजून गेली असेल तर त्याला कुठल्याच प्रकारची मदत मिळत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा सरकारनं MREGSला त्या ठिकाणी आपण म्हणजे योजनेचं कंबाईन करून 2 योजना एकत्र करून त्याच्यातनं सुद्धा शेतकऱ्याला विहीर परत त्यातला गाळ साचलेला उपसा करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या योजना सरकारनं किमान पूर परिस्थितीचा फटका ज्या भागाला बसलाय त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी तरी. किती साधारण जमीन अशी खरबडून गेली असेल आजच्या घडीला तर त्याचं माप नाही. विचार करा ना, नदीचं पात्र जिथून आहे तिथून 4 किलोमीटर उजव्या बाजूला आणि 4 किलोमीटर डाव्या बाजूला, आणि फक्त नदीचंच नाही, जिथून बारके ओढे वाहत आहेत किंवा त्या नदीला जे पाणी येत आहे त्या ओढ्याच्या बाजूची पण अशीच परिस्थिती आहे. मला वाटतं प्रशासन त्याचा नुकसानीचा अंदाज काढतंय. बऱ्याचशा ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, पंचनामे चाललेले आहेत. पण मला वाटतं इतकी अपरिमित हानी आहे की अशा पद्धतीचं नुकसान शेतीचं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कधीच अनुभवलेलं नाही. जी काही असेल नुकसान त्याचा आकडा समोर आल्याच्या नंतर सरकारनं ह्या शेतकऱ्यासाठी, मी कायम म्हणतोय की सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाचं मी वाक्य ऐकलं की सगळ्या गोष्टीची नाटक करता येतात पण पैशाचं करता येत नाही. मी त्यांचं सुद्धा मी म्हणणं मान्य करतो की पैशाचं नाटक करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी करूही नये. पण आज ह्या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल, त्याला आधार द्यायचा असेल तर सरकारनं पूर्वी 2.5 लाख कोटीचं महाराष्ट्रावर कर्ज होतं, आज 10 लाख कोटीच्या घरात ते चाललंय. अजून 1-2 लाख कोटी रुपये जर घ्यायची कर्ज आवश्यकता पडली तर सरकारनं घ्यावं. पण ह्या शेतकऱ्याला मात्र मदत करणं ही काळाची गरज आहे. कारण हा शेतकरी जगण्यासाठी आणि वाचण्यासाठी धडपड करतोय. मला वाटतंय माणुसकीच्या कर्तव्याप्रमाणे जीव वाचवण्यासाठी, त्याला जगवण्यासाठी ही मदत करणं हे प्रत्येक माणसाच्या माणुसकीचं धर्म आहे. आणि सरकारनं प्रोजेक्टसाठी जे सरकार समजा कोट्यवधी रुपयाचे कर्ज घेतंय त्या सरकारनं शेतकरी वाचवण्यासाठी कर्ज घेतलं तर काही हरकत नाही. ह्या 2 मागण्या जर तुम्ही मान्य केल्या तर मी मोठ्या मनानं सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही भाजपचे जरी असताल तर आमची लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि आम्ही तुमचं जाहीररित्या आभार मानू आणि अभिनंदन करू. याच्यामध्ये जेवढं धाराशिवचं झालंय तर मराठवाड्यामध्ये आणखीन इतर कुठल्या भागाचं या पद्धतीचं आहे नुकसान? निश्चित तुम्ही जर बघितलं असेल तर मराठवाड्यामधल्या बहुतांश धाराशिव जिल्हा असेल, त्याच्या शेजारचा सोलापूर आहे, जिथनं ह्या नद्या गेल्यात, सीना नदीचं पात्र ज्या भागातनं गेलंय तिथं पण अशाच पद्धतीची अवस्था, अशीच परिस्थिती त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा हेच नुकसान झालेलं असणार आहे. कारण नदीचा प्रवाह जो गेलाय तो त्याच पद्धतीने गेलाय. आता आमच्याकडनं तेरणा नदी आहे, आमच्याकडं मांजरा नदी आहे, परत सीना,
ह्या नद्यांच्या प्रवाहातनं ज्या ज्या बाजूला जमिनी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि त्याला येऊन मिळणारे जे ओढे नाले आहेत त्याचं सुद्धा हीच अवस्था आहे, अशीच परिस्थिती आहे. कारण मी मतदारसंघातल्या प्रत्येक भागात फिरलोय, मी स्वतः जवळून बघितलंय. अक्षरशः ढसढसा रडणारी लोक, काय म्हणजे पोटात कालवणारं चित्र होतं. तुमच्याच ABP माझं चॅनलनं शिरसाव गावातलं एका महिलेची मुलाखत घेतली होती. ती महिला सांगत होती की रात्रीतनं पाणी घरात घुसलं आणि सकाळी तिची बारकी लेकरं विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे. त्याचा सगळ्याचा चिखल झालेला होता. मला सांगा, म्हणजे भयंकर आहे. आपल्या अक्षरशः पोटात काल होतंय. खरं तर आपला सुद्धा धीर कुठल्या क्षणाला सुटलला असं वाटतंय. पण त्या भयंकर परिस्थितीनं ती लोक जात आहेत आणि अजून सुद्धा ठामपणे उभा आहेत. कमाल आहे. आत्ता त्यांचं आता 15 दिवस होऊन गेले या गोष्टीला, 10-15 दिवस झाले. आत्ता काय जगणं सुरू आहे त्यांना? आता आपल्या माहितीसाठी की सरकारची काही मदत अजून त्याचे सोपस्कार, ती मदत त्याच्या खात्यावर जमा व्हायची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे. आता सरकारच्याच पद्धतीनं काम करत असते, ते चालणार आहे. पण मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की सामान्य सेवाभावी ज्या संस्था आहेत किंवा तिथली काही लोक जे पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी गेले किंवा काही परदेशात आहेत, तर अशा लोकांनी सुद्धा भरीव स्वरूपात मदत आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना पाठवली. अगदी आत्महत्या झालेले जे आमच्याकडची उदाहरणं होती, तुम्ही बघितलं असेल, भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, बार्शीमध्ये दहिटणा गाव आहे तिथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, परत कारेच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, कळंबमध्ये आवड शिरपुरा गाव आहे तिथल्या एका शेतमजुरानं आत्महत्या केली, आंदूरच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. तर या आत्महत्याग्रस्त झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या लोकांनी अगदी वैयक्तिक आर्थिक स्वरूपात डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पाठवून मदत केली. आणि मला वाटते ही मदतीची भावना सामान्य लोकांमध्ये जी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि सामान्य लोक म्हणजे भले आपल्याकडे अर्धी भाकरी असली तरी चतकोर द्यायची मानसिकता सामान्य माणसामध्ये आहेत, सेवाभावी संस्थेमध्ये आहेत. मला वाटते सरकारनं त्याच्याकडे बघून तरी किमान भरीव स्वरूपाची मदत आम्ही अपेक्षा करतोय सरकारकडनं. कारण जे सरकार करू शकते ते सामान्य माणूस करू शकत नाही. जर सामान्य माणसं पुढे येत असतील, सामान्य सेवाभावी संस्था पुढे येत असतील, कारण अवस्था अशी होती की घरात पाणी शिरलंय, शेतात पीक वाहून गेलंय, अंगाच्या कपड्यांनी ती माणूस बाहेर आहे, त्याला प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, घालायला कपडे नाहीत, जे संसार उपयोगी सामान आहे त्याचा अक्षरशः चिखल झालेला आहे त्या माणसाचा. मग अशा परिस्थितीमध्ये कोणी जेवणाचे किट पाठवून दिले, म्हणजे सामान जेवण तयार करण्यासाठी लागणारा जो शिदा असतो तो पाठवून दिला, कोणी प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली, कोणी हांतरायचे कपडे किंवा आता थंडी चालू झाली आहे त्याच्यासाठी ऊब देणारे कपडे अशा स्वरूपात मदत केली, कोणी चटईच्या स्वरूपात मदत केली, कोणी भांडीकुंडी दिले, कोणी आर्थिक स्वरूपात प्रत्येकाला मदत करायचा. म्हणजे संस्थेला सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचे आभारच मानले पाहिजेत की आपला कोणतरी भाऊ संकटात आहे, आपल्या कुटुंबातलं कोणतरी संकटात आहे असं समजून ही सगळी लोक मदत करतायत. अपेक्षा आता फक्त सरकारकडनं आहे की सरकारनं ती करावी. पण सरकारनं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आजच्या घडीला मग त्यांनी सांगितलं की तातडीची मदत. तुम्ही आता कसं आहे, सरकार हितनं घोषणा करते आणि तुम्ही जर ग्राउंड लेवलला गेलात, तिथल्या जर शेतकऱ्याला विचारलं की किती शेतकऱ्याच्या हातात पैसे पडले, तर तिथं तुम्हाला आकडा नीलच येतोय. एक सेकंद. तिथं खाली ग्राउंड लेवलला म्हणजे आता तुमचे प्रतिनिधी आप्पासाहेब आहेत, ती फिरतेत, त्यांनी बघितलेलं आहे. खरं तुमचं आभारच मानलं पाहिजे, कारण सरकार घोषणा करतंय आणि सरकारच्या घोषणेचा खाली कितपत ग्राउंडवर परिणाम होतोय ही तुमच्यापेक्षा दुसरं कोण उघडं करून महाराष्ट्राला सांगू शकत नाही किंवा सरकारपर्यंत पण पोचवू शकत नाही. आज सांगितलं सरकारनं की कर्ज, आता सांगा शेतकरी अडचणीत आहे आणि बँका त्याला कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवते. नुसत्या नोटिसा पाठवत नाहीत, त्यांच्या वसुलीचे नेमलेले एजंट सकाळी शेतकऱ्याच्या दारात, दुपारी शेतकऱ्याच्या दारात. आता येत आहेत, आता सुद्धा अजूनही चालू आहे. मला अनेक शेतकऱ्याचे फोन आहेत, माझ्याकडे काही कॉल रेकॉर्डेड आहेत. तुम्हाला म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. त्याला सांगितलं अरे त्याच्या पुढं काय वाढून ठेवलंय, त्याच्याकडे खरंच पैसे आहेत आणि तो देत नाही, अशी परिस्थिती असेल तर तू वसुलीसाठी तगादा लावणं समजू शकतो. म्हणजे वसुली करायला येणारे लोक पण त्याच भागातले आहेत ना, म्हणजे त्यांना काही लाज नाही वाटत? नाही नाही नाही, लाज मला वाटते सगळे कुळून पेलेत असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. अक्षरशः म्हणजे त्यांना काय भाषेत मी बोललोय, झापले तेव्हा निघून गेले. अरे म्हटलं त्याच्याकडे नाही, हां त्याच्याकडं पैसे द्यायची परिस्थिती आहे, त्याचं पीक आलंय आणि तू देत नाही, तर तू वसुलीसाठी 3-3 वेळेस येऊन बसलं तर तुझं मी समर्थन करेन की पैसे असून देत नाही. अरे त्याचं हायतीच गेलंय सगळं आणि तू जर त्याच्या दारात बसून त्याला अजून पुन्हा ही करत असशील, त्या म्हणजे त्या अक्षरशः हॅरेसमेंटच म्हणायची त्याला. माझ्या खिशात रुपया नाही,
माझी जमीन वाहून गेले, पीक वाहून गेले, पोरं माझी फीससाठी फोन करतात, ही कसं करायचं ही भ्रांत मला पुढं आहे, मला खायचंय काय त्याची भ्रांत मला आहे, उद्याचं जेवण कुठून आणायचं, जनावराचा चारा कुठून आणायचा. आणि माझ्याकडे जर येऊन तुम्ही अशा पद्धतीनं जर वसुली करत असाल तर कुठला माणूस खाचणार नाही, कुठला माणूस दम काढल. भयंकर परिस्थिती आहे. आणि ह्याच्या बाबतीत सरकारनं सांगितलं की आम्ही नोटिसा थांबवू, आम्ही वसुली करून देणार नाही, पण खालच्या लेवलला हे सगळे प्रकार सर्रास चालू आहेत. आता समजा मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी सगळ्याचे आता माझ्यापर्यंत पोचणारे तरी किती लोक आहेत? 22-24 लाख लोकांचा मतदारसंघ आहे, त्याच्यापैकी किती लोक माझ्यापर्यंत पोचू शकते? सगळेच पोचू शकत नाहीत ना. आता जेवढे पोचले आपण तेवढ्याला सांगाल, पण बाकीच्याचं. म्हणून सरकारनं केलेल्या घोषणेची अंमलबजावणी खालपर्यंत पोचते का नाही, त्याची होती का नाही, हे सुद्धा बघणं मला वाटतं सरकारचं काम आहे आणि ती व्हायला पाहिजे. या सगळ्यामध्ये सगळ्यात इमोशनली फार डिस्टर्ब करणारं असं काय होतं? खूप प्रसंग होते, पण तुम्हाला सांगतो, गौडगाव म्हणून एक गाव आहे आणि दुसरं कारी. गौडगावचा एक ड्रायव्हर त्या ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याची मुलगी होती, जी मुलगी अभियांत्रिकीचं शिक्षण करते पंढरपूरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये. मग तिला आणि तिचा एक लहान भाऊ एक होता. त्या मुलीचं इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर झालं आहे, कंप्लीट झालं आहे आणि तिला मार्क आहेत 74%, म्हणजे जवळपास डिस्टिंक्शन आहे त्या मुलीचं. तिला विचारलं, मी काय करतेस तू? म्हणली घरीच आहे. का? म्हणली फीस भरायला पैसेच नाही म्हणून ह्या वर्षात, म्हणजे गेलीच नाही म्हणली 1 वर्षभर. आता वडील जाऊन बसलेत. मला सांगा, क्षमता आहे, सगळं आहे, फक्त आर्थिक परिस्थितीमुळे जर ती पोरगी शाळेत जाऊ शकत नसेल, काय वाटत असेल? लेकरू आपल्या पुढं बसले, तिच्या बापाला काय वाटत असेल, तिच्या आईला काय वाटत असेल? म्हणजे आपण माणूस म्हणून जन्म घेतला आहे आणि आपल्या लेकरा बाळाला सुद्धा आपण मदत करू शकत नाही, म्हणजे त्यांना शिक्षणासाठी सुद्धा ही करू शकत नाही. ही अपरिहारता त्या मनाला खात नसेल का? ही एक प्रसंग आहे. दुसरा प्रसंग होता कारीतला, आणि त्याची लहान लहान लेकरं. आमचे पप्पा त्या ऊसाकडे गेले म्हणून सांगत होते. तिच्या आईला वाटलं की म्हैस सुटली होती ती बांधायला गेलेत का. आणि त्या ते लहान पोरगं आणि ती मुलगी इतके अटॅच होते तिच्या वडिलाला की जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो आणि मग ती सगळी जी सांगत होते, भयंकर होतं ते. म्हणजे शब्दातच वर्णन होऊ शकत नाही राजीवजी, इतकी भयंकर परिस्थिती. म्हणजे मला तर वाटतंय की मला मनातनं जी वाईट वाटलं होतं, 2006ला ज्यावेळेस माझ्या वडिलांची हत्या झाली होती त्यावेळेस मी ज्या परिस्थितीत होतो, माणूस म्हणजे घरातला कुटुंबातला प्रमुख कुटुंबकर्ता गेल्याच्या नंतर त्या परिवाराला काय यातना भोगाव्या लागतात आणि काय त्याच्या मनाची अवस्था असते ही मी स्वतः अनुभवली आहे. मला सांगा, मी तरी 22 वर्षाचा होतो, आज ती 3 वर्षाचं 4 वर्षाचं लेकरू, 7 वर्षाची मुलगी, कुणाकडे बाप म्हणून तिनं बघायचं, कुठल्या बापाने तिला मदत करायची, न सांगण्यासारखं आहे सगळ्या गोष्टी. अपेक्षा फक्त एकच आहे की ठीक आहे, किती संकट आलं, मी त्यासुद्धा शेतकऱ्याला सांगत असतो की अरे 1972ला जी दुष्काळ पडला होता त्यावेळेस लेकरांना काय खाऊ घालायचा हा प्रश्न असायचा. म्हणलं त्यावेळेस लोकांनी आत्महत्या केल्या नाहीत, लोक उभा राहिली. बरं कसं आहे, जसा दिवस असते तशी रात्र असते, रात्र आहे परत दुसरा दिवस येणार आहे. आलेले प्रत्येक दिवस काय सारखे होत राहत नाहीत, ह्याच्यावर पण आपण मात करू, पुढं जाता येते आपल्याला. पण आत्महत्या ही काय कुठल्या गोष्टीवर उत्तर असू शकत नाही आणि त्याच्या बाबतीत पर्यायही असू शकत नाही. त्याच्यातनं उभाच राहायला पाहिजे, पुढंच जायला पाहिजे, असे प्रसंग आहेत. मी अजून एक दहिटण्याचं मागाशी तुम्हाला जे उदाहरण दिलं, त्याची एक मुलगी बार्शीच्या डी फार्मसी कॉलेजला आहे आणि मुलगा पॉलिटेक्निकला आहे. आता मला सांगा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर लागायचं म्हणल्यावर हुशार असल्याशिवाय तर लागू शकत नाही. ह्या 2 लेकरांना जी राहायचा खर्च आहे ती 6,000 रुपये, म्हणजे 12,000 रुपये एका महिन्याला. आणि 1.5 का 2 एकर शेती होती तिच्या वडिलांची. शेती पाण्याखाली गेली आणि तिचे वडील वैरागच्या एका दुकानात, किराणा दुकानामध्ये काम करायचे, पण कधी काम लागायचं कधी काम नाही लागायचं. मग ह्या 2 लेकरांचा जी 12,000 खर्च आहे महिन्याचा, ती सुद्धा बाप म्हणून मी करू शकत नाही. त्या माणसानं अक्षरशः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही का करतंय माणूस? कुणाला वाटतंय हो? समजा आपली लहान लेकरं घरात आहेत, आपल्या वृद्ध आई वडील घरात आहेत, आपली बायको घरात आहे, कुणाला वाटत असते की ह्यांना सगळ्यांना असं उड्यावर सोडून आपण मरून जावं. पण ज्यावेळेस असं चित्र होतंय की आपण काहीच करू शकत नाही, हातबलता त्याच्यासमोर येते आणि ह्याच्यातनं कुठल्याच पद्धतीनं मार्ग निघू शकत नाही, परत हीच राजकारण होणार, चर्चा होणार, त्याच्यातनं आपल्या पदरात काहीच पडणार नाही, ही असहायता जेव्हा त्याच्या मनात येते, मग माणूस ह्या पद्धतीचं पाऊल त्या ठिकाणी उचलते. आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय की सरकारनं पाऊल टाकावं, घोषणा करावी,
किमान आम्ही तुमच्या सोबत आहोत ही आधार देणं ही शेतकऱ्यासाठी नितांत गरजेचं आहे, ती द्यावा ही माझी सरकारकडनं कायमस्वरूपी अपेक्षा आहे आणि मी वारंवार बोलूनही दाखवली. खासदार साहेब, आपण त्या दिवसांबद्दलच बोलतोय. खरं तर तुम्ही तुमचे जे व्हिडिओ त्या दिवशी रात्रीतले आले आणि सकाळी आम्ही पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. ती रात्र कशी होती? मी एक सांगतो, मला 2006ला माझे वडील गेल्याच्या नंतर मी खरं तर राजकारणाचा तिटकारा करणारा माणूस, म्हणजे मला हे वाटायचं की ही लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजायच्या, उगाच आपलं आपलं काम भलं आपण भलं, अशा विचार करणारा मी व्यक्ती. म्हणजे 2006चा मी इंजिनिअरिंगला पुण्याला होतो सिंहगड कॉलेजला. माझे वडील गेल्याच्या नंतर मी ज्यावेळेस आलो त्याच्या पाठीमागची माझी वैयक्तिक बघायची भूमिका अशी होती की माझ्या वडिलांची हत्या का झाली त्याचं एकच कारण होतं, 2004ची विधानसभेची निवडणूक. त्या निवडणुकीत 484 मतांनी झालेला पराभव आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी वाटप केलेले पेपर, ह्या सगळ्या गोष्टीमुळं केवळ आपल्याला राजकीय विरोधक नको म्हणून घडलेलं हे कृत्य होतं. आता त्या दिवशी त्यांचा मुलगा म्हणून माझी ही जबाबदारी होती की पुढच्या माणसाला जर आपल्याला संदेश द्यायचा आहे, त्याला जर धडा शिकवायचा आहे, तर त्याच पद्धतीचं काम करून मी धडा नाही शिकू शकत. त्याचा उद्देश काय आहे की राजकारणातला विरोधक राहिलाच नाही पाहिजे, आपलं जे पॉलिटिकल अस्तित्व आहे ते अशाच पद्धतीनं चाललं पाहिजे, ते अस्तित्व त्या ठिकाणी टिकू द्यायचं नाही. ही शपथ घेऊन मी घराबाहेर पडलो, कारण वडील जाणं माझ्यासाठी सगळं जाण्यासारखं होतं. आता त्याच्यापेक्षा अजून हारण्यासारखं आणि संपण्यासारखं आणि वाईट होण्यासारखं माझ्या बाबतीत काही राहिलेलं नव्हतं. मी बाहेर पडलो. मी माणसाला माणसं जोडत गेलो आणि बेरजेचं राजकारण नेहमी रोज मी किती माणसाच्या संपर्कात जाऊ शकतो, किती माणसाच्या कामाला पडू शकतो, असं करत मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि माझ्या निवडणुकीत जर तुम्ही बघितलं, मी प्रत्येक वेळेस एक गोष्ट आवर्जून सांगतो की मी फक्त निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार नाही, तुमच्या घरातला तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजून मला मतदान करा. आणि ते नातं मी फक्त माझ्या निवडणुकीपुरतं नाही तर पुढचे 5 वर्ष मी अखंडपणे पाळीन. ही भूमिका घेऊन मी पहिल्या दिवसापासून हे राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि ती भूमिका मी कायमस्वरूपी वटवत आलो आहे. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातल्या कुठल्याही माणसाला विचारलं तर ते अगदी तुम्हाला माझ्यापेक्षा अजून व्यवस्थितपणे सांगतील. आणि तोच भाग होता त्या दिवशी. खरं तर आम्ही बार्शीत होतो आणि बार्शीतनं पिकाची झालेलं नुकसान, जी पूर परिस्थिती, त्याची पाहणी करून मला काही लोकांचा फोन आला की बाबा वडनेर देवगावमध्ये जी माणसं अडकली होती ती माणसं अजून तशीच आहेत. एक लक्षात घ्या, विचार करा, मी 2 तास पावसाच्या पाण्यात होतो आणि ज्यावेळेस सगळं अंग आपलं ओलं होतंय त्यावेळेस आपल्याला थंडी वाजायला चालू होती. 1 तासाच्या नंतर, अर्धा तासात म्हणजे आपण एवढे शारीरिकदृष्ट्या सक्षम असताना आपल्याला थंडी वाजते. विचार करा, त्या देवगावमध्ये 2 वर्षाचं मूल, त्याची आई आणि त्याचे आजी आजोबा, अशी 4 लोक मागच्या 24 तासापासून पडत्या पावसात छतावर आहेत. ती पूर्ण भिजलेली आहेत, त्यांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि पाणी सारखं वाढतंय. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना पटकन रेस्क्यू करणं, कारण अजून काही काळ जर राहिले असते तर थंडीनंच त्याच्यातलं कोण ना कोणतरी दगावलं असतं. आणि मग तिथं झालं असं की बघा, आमचं सुद्धा म्हणजे देवाचंच ते एक सांकेतिक म्हणायचं, तिथं जायला पण कारण सगळीकडे पूर होतं, प्रत्येक पुलावर पाणी होतं. माझे सुये सहाय्यक आहेत संतोष खोजरे म्हणून, मग त्यांनी मग विचारलं की बाबा हे नेमकं कुठं झालंय. मग तिथल्या का आमचे बुद्धिवान लटके म्हणून कार्यकर्ते, त्याने आम्हाला सांगितलं की दादा, आता तुम्ही जर बार्शीत असाल, वैरागमध्ये होतो मी, वैरागमधनं तुम्ही बार्शी मार्गे या, वारदवाडी फाट्यावरनं लोणी मार्गे तुम्हाला तिथं पोचता येईल. त्यांनी मार्ग सांगितला, त्या मार्गाप्रमाणे आम्ही तिथं पोचलो. आणि पोचल्याच्या नंतर तिथं बघितलं आम्ही तर ती लष्कराची जी एक तुकडी होती ती त्यांना रेस्क्यू करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोचले होते. आणि पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की ती बोट पण स्टेबल राहत नव्हती. मग त्यांनी काय केलं होतं, एका झाडाला एक दोरी बांधली आणि ती दोरी बांधून त्या बोटीच्या सहाय्यानं, म्हणजे ती दुसरी दोरी ज्या टोक होतं ते त्या बोटीला बांधलेलं होतं. त्यांनी त्या घरातल्या सगळ्या लोकांना रेस्क्यू केलं आणि रेस्क्यू केल्याच्या नंतर त्यांना त्याच दिशेनं पुढे यायचं होतं. ती बोट जी आहे ती पुढे यायची होती आणि त्या बोटीला खाली प्रोपेलर असते तर, आणि ती जी दाव आहे ती दावच त्या ठिकाणी त्यांच्या मार्गात अडसर होतं. मग ती लोक हिंदीतनं सगळ्याला आवाहन करत होती बाहेरच्या लोकांना की ती कोणतरी येऊन ती दावं सोडणं गरजेचं आहे, तरच आम्हाला पुढे येता येईल, लांब नाही तर आम्हाला पुढेच येता येत नाही. मग ती तसा प्रसंग बघितल्याच्या नंतर मग मी गावातले, मला वाटतं त्यावेळी माझी पंचायत समितीचे सदस्य आहेत, त्यांचं नाव प्रताप नाना पाटील, मग ते होते तिथं. त्यांना म्हणलं पाहता कोणाकोणाला येतं ती बघा म्हणलं चांगल्या पद्धतीनं, कारण हे पुराचं पाणी आहे, पुराचं पाणी ओढणार आहे प्रचंड. तुम्ही विचार करा, पुराच्या पाण्यात ट्रक गेली तर ट्रक पुलाच्या खाली घेऊन जाते, गाडी गेली तर म्हणजे त्याला ओढ प्रचंड असते.
तर चांगलं पोहता येणारी जी पोरं आहेत ती माझ्यासोबत चला म्हणलं आणि तिथं आधार देण्यासाठी काहीतरी घेणं गरजेचं आहे. तर तिथं एका म्हणजे खरं त्या माणसाचं आभार मानले पाहिजेत. आम्ही त्या साध्या प्लॅस्टिकच्या पाईपावर जायचा आम्ही प्रयत्न करायला होतो. ती जर केला असं तर कदाचित आम्हीच सगळेजण वाहून गेलो असतो. पण त्याने ते लाकडाचा जो डाम काढला तो डाम आम्ही त्या झाडात गुंतवला आणि झाडात गुंतवल्याच्या नंतर मग हळू जाताना आम्ही सहज गेलो. पण ज्यावेळेस ती दावं सोडलं तिथली आणि परत येत होतो त्यावेळेस मात्र पाणी आपलं हवा आल्यावर कपडा जसा आदर उडतो का तशा पद्धतीने माझे दोन्ही पाय आदर झालते आणि मी त्या डांबाला अक्षरशः लटकत होतो. तुमच्या म्हणजे पहिले 2-3 स्टेप जे आहेत ना माझ्या त्या म्हणजे आता एक वेळेस तर असा विचार आला की आता इथून जर सुटलो तर पुढं धरायचं कुठं, कारण ती पाणी कुठं घेऊन जाईल काय सांगता येत नव्हतं, ओढ होती. पण पूर्ण शक्ती एकवटून माणूस कसं असते जेव्हा माणसाच्या जीवावर येतंय त्यावेळेस माणसाची सगळी शक्ती एकवटली जाते आणि पूर्ण ताकदीनं मग अजून आम्ही तिथून बाहेर पडलो. ते दावं घेतलं, दावं घेऊन परत त्या बोटीवाल्यांकडं टाकलं. तिने ती दावं पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बांधलं आणि मग तिने बोट चालू केली. पण ते ही बोटीमध्ये पण त्यांनी बोट चालू केली, अर्ध्या रस्त्यात ती बोट आली. आता पुढचं खरं म्हणजे ते प्रसंग तुम्हाला इतका भयंकर आहे. अर्ध्या रस्त्यात बोट आली की त्याचे इंजिन बंद पडले आणि ती तशीच वाहून चालली होती परत उलट्या दिशेनं. म्हणजे ही रेस्क्यू ऑपरेशन तर सोडा, त्या NDRFच्या जवानाचं ते जे 4 लोक त्यांनी रेस्क्यू केले होते त्यांचंच रेस्क्यू ऑपरेशन राबवायची पाळी आली होती. मग त्यावेळेस मात्र माणूस असं दिसतंय सगळं हातबल झालेलं. म्हणजे एकदम आम्ही जी धरून बसलेलो होतो आम्ही ती बोट कशी आली अशी आणि आता तशीच वाहून जायला लागली. पण योगायोग असा की तिथे एक वॉटर फिल्ट्रेशनचा प्लांट होता, त्या प्लांटला जाऊन ती अडकली आणि प्लांटला अडकल्यावर मग आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे दावे टाकली, कडची जी लोक उभारलेलो होतो आम्ही. मग ती दावं त्यांनी बोटीला बांधलं आणि मग अक्षरशः ओढून ती बोट आम्ही बाजूला काढली. माझं एकच आहे की माणुसकीच्या नात्यानं कुणी जरी संकटात सापडलं आणि आपल्याला जर ती 100% आपल्याला विश्वास आहे तसा मी राजीवजी तेरणाच्या काठचा आहे. आम्हाला त्या पुराच्या पाण्यातनं मोटारी आमच्या हॉल्टाच्या मोटरी असायच्या पूर्वी, खूप जड असायच्या मोनोब्लॉक टाईपच्या. पुराचं पाणी आलं की आम्हाला त्या काढाव्या लागायच्या ह्याच्यातनं गाळातनं. मग ती अनुभव होता, पुराचं पाणी ओढतंय किती आपल्याला. आणि आम्ही बुड्या घेऊन काढत होतो त्या मोटरी, कारण पाणी डोक्याच्या वर जायचं, मग बुड्या घ्यायच्या खाली बांधायची आणि मग ओढायची. त्यामुळं तो अनुभव होता आणि एक आत्मविश्वास असते पाण्यातल्या माणसाला की बाबा हे आपण ह्याच्यातनं जरी समजा वाहून जरी गेलो तर आपण न घाबरता एका बाजूला निघू शकतो. तो आत्मविश्वास होता म्हणून ते पाऊल उचललं. आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्या सगळ्यांचे जीव वाचले आणि त्याच्या कामी आपण आलो. मला वाटतं ह्याच्यापेक्षा सौभाग्याची आनंदाची गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि मी कायम एक गोष्ट लक्षात ठेवतो की बाकीचे कुठलेही कॅमेरे बंद पडले तरी ती कॅमेरा जी आहे वरचा ती सारखाच चालू आहे. तुम्ही काय करता हो काय नाही, समजा बाकीच्या कॅमेऱ्यातून आपण चुकवचाल पण त्याचा कॅमेरा काय बंद नाही, ती सारखं आपली रेकॉर्डिंग करत ठेवते आपल्या कर्माची, चांगला आहे का वाईट आहे. आणि चांगला असेल तर फक्त आपल्याच पिढीला नाही आपल्या पुढच्या कित्येक पिढीला त्याचा लाभ होतोय आणि वाईट जर असेल तर ते आपल्याला भोगावं पण लागतंय. त्यामुळे त्याचा हिशोब ठेवून काम करणारा माणूस आहे आणि लोकांनीच मला उभा केलंय, लोकांनीच मला इथपर्यंत पोहोचवलंय. आणि कदाचित कुणाला अतिशयोक्ती वाटेल पण माझ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीत तर गोरगरीब शेतकऱ्यांनी, बिगारी काम करणाऱ्या मजुरांनी, ड्रायव्हर, क्लीनर ह्या लोकांनी पैसे दिले मला निवडणूक लढवण्यासाठी. मला वाटतं एवढं नशीबवान आणि इतका विश्वास असणारं आपण आहेत. मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली म्हणजे गोष्टच असू शकत नाही जगात, इतक्या लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. आणि निश्चितपणे आज खरं माझे वडील नाहीत पण माझ्या वडिलांचं काम, माझ्या वडिलांचा अनुभव ज्या ज्या लोकांनी घेतला, हा प्रसंग झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या आठवणी काढून दिल्या की वडील पण असेच धाडशी होते, कुठेही कठीण प्रसंग आला तर ते असेच धावून जात होते. मला वाटतं रक्तातनं मिळालेलं आहे मला ती देणगी. नाही पण सगळ्यात म्हणजे या सगळ्या पूर परिस्थितीमधलं सगळ्यात संस्मरणीय कायम आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहील तो प्रसंग होता की आपला खासदार गळ्या इतक्या पाण्यामध्ये आहे. तर त्यावेळेला की जीव जाऊ शकतो असा विचार चुकून का होईना पण मनात आला होता. कसं आहे, पुराचं पाणी कुठं नेऊन कुठल्या दगडावर आपटल आणि पुराच्या पाण्यात अजून एक दुसरी भीतीदायक गोष्ट असते. ही पाणी जे नागाची बिळं असतात किंवा जे हिंस्त्र प्राणी असतात त्याच्या बिळात शिरल्यामुळे हे खवळलेले असतात आणि ते पाण्यातच असतात, अशा पाण्यात असतात. आता हे आम्हाला माहीत होतं पण शेवटी त्या प्रसंगामध्ये आपण पुढं जाणं हे आपलं कर्तव्य होतं, कारण आपण असं हातबलतेनं बघत बसणाऱ्यापैकी ते स्वभावच नाही आणि ते माझ्या मनालाच पटत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे हे मनोमन वाटत होतं आणि त्याच भावनेतनं
गेलो. हां, ज्यावेळेस पाय माझे उचलले गेले होते दोन्हीही, त्यावेळेस मात्र मला थोडा क्षणात विचार आलता. म्हणजे मला ती सगळा माझ्या वडिलांचाच प्रसंग आठवायचा. तो थोडं मनाला शिवल्यासारखं झालं, पण निघालो त्यात. पण बाकी डोळ्यासमोरून बायको, मुलं सगळं जाते साहेब. ती ज्यावेळेस त्या प्रसंगात आपण जातो ना, ते सगळेच आपल्या डोळ्यासमोरून जात असतील. आणि तो काही क्षणाचा विचार असतो, कारण आपल्याला स्वतःचा जीव वाचवायचा आहे म्हणून आपण त्यावेळेस धडपडत असतो त्या क्षणाला, त्या सेकंदाला. पण आपलं जर काही बरं वाईट झालं तर कोण आहे हा विचार कुणाच्या कुठल्याही माणसाच्या मनात चमकून जातेच. पण मग नंतर म्हणजे आता काय भावना आहे? आता भावना एवढीच आहे की आपण त्या लोकांच्या जीव वाचवण्यासाठी कामी पडलो आणि त्या पोरांचे जीव वाचले. ते 2 वर्षाचं लेकरू, आज त्याची आई असेल, त्याचे आजी आजोबा, मला वाटते त्यांचा सगळ्यांचा जीव वाचला ह्याच्यापेक्षा. आणि ही कर्म आहे साहेब माझं, हे माझ्या कर्माची शिदोरी. कारण माझ्या आजोबांचे, माझ्या वडिलांचे काही कर्म होते चांगले म्हणून मी आज इतक्या कठीण प्रसंगामध्ये इथपर्यंत येऊ शकलो. तर ही माझी कर्मसुद्धा मला वाटतं अजून माझ्या पुढच्या कित्येक पिढीला वरदान म्हणूनच राहणार आहेत आणि त्यांचे आशीर्वाद राहतील कायमस्वरूपी. पण त्या एका प्रसंगाने तुम्हाला वाटतं की सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना काय चाललंय मराठवाड्यातल्या त्या 3 जिल्ह्यांमध्ये याची जाणीव झाली आणि सगळे पोचले दुसऱ्या दिवशी? हो, आणि तुमचे सगळ्यांचं त्याच्या बाबतीत ही की मांडलं पाहिजे की तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलं आणि त्यांच्याही लक्षात आलं. मी मगाशी जो उल्लेख केला तोच होता की एकाच दिवशी एका लोकसभा क्षेत्रामध्ये 1 मुख्यमंत्री, 2 मुख्यमंत्री आणि मंत्र्याचं माप नाही, इतकी सगळी लोक तिथं होती. त्यामुळं निश्चितपणे त्याच्या माध्यमातून त्यांना कळालं की बाबा परिस्थिती फार आपण जसं समजतोय किंवा जसं आपण घेतोय नॅचरली की बाबा पूर परिस्थिती आहे, हाताळतोय, असं नाही, त्याच्यापेक्षा फार काहीतरी वेगळं आहे हे निश्चितपणे कळालं. आत्ता परिस्थिती अशी आहे की पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना जे अनुदान दिलं जाणार आहे त्यामध्ये 15 रुपये कपात केली जाणार आहे. त्यातले 10 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि 5 रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, असा एक विचार सुरू आहे. तुमचं काय मत आहे त्याबद्दल? मला वाटते ज्याच्यावर हे संकट कोसळलं आहे त्याचाच खिसा कापून जर आपण त्यालाच देणार असू हे म्हणजे अतिशय अयोग्य आहे. मी परवा दिवशी आवाड शिरपुऱ्याला एका शेतकऱ्याची शेती दाखवली. त्याचा 6 एकर ऊस, म्हणजे तिथं ऊस होता का असं म्हणायची परिस्थिती आहे. फक्त ऊसाचं एखादं कांड दिसतंय आणि पुन्हा पूर्ण काळी जमीन मोकळी ठेवते. आता त्याचा ऊस कारखान्याला गेल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या ऊसाला जर तुम्ही 15 रुपये कपात करून त्या शेतकऱ्याला देणार असाल, हा काय पुरुषार्थ असू शकत नाही. सरकारनं वेळ प्रसंगी कर्ज काढावं आणि मदत करावी अशी माझी वैयक्तिक भावना आहे आणि ती करणं गरजेचंच आहे. नितांत आवश्यकता आहे त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना जगवण्यासाठी, त्या भागातल्या शेतकऱ्यांना. कारण प्रकल्पासाठी जर आपण लाखो कोट्यवधी रुपयाचे कर्ज काढू शकत असू तर शेतकऱ्याला जगवण्यासाठी ही प्राथमिकता सरकारची असलीच पाहिजे. त्यामुळं ही बाकीच्या ठिकाणाहून कुणाकडनं 15 रुपये कपात कर, 10 रुपये शेतकऱ्याकडनं कपात कर हे करत बसण्यापेक्षा कर्ज काढा अजून राज्यावर, आणि हे कर्ज काढलं म्हणून कुणी तुम्हाला नावं ठेवणार नाही. तर आम्ही सुद्धा विरोधक असलो तर तुमच्या ह्या कृतीचं आम्ही समर्थन करू, पण त्यांना वाचवणं गरजेचं आहे. ओमराजे, दोघांच्या रिॲक्शन जाणून घ्यायच्यात. म्हणजे तुम्ही ABP माझ्यासोबत बोलताना सुद्धा त्या सांगितल्यात, पण त्याला जस्ट उजळणी. एक म्हणजे ज्यांना तुम्ही वाचवायला गेला होतात त्या कुटुंबियांच्या नंतर काय प्रतिक्रिया होत्या आणि तुमच्या कुटुंबाच्या, घरच्यांच्या, कारण साहजिक आहे की त्यांना असं तुम्हाला बघणं म्हणजे तुम्ही नुसतं सांगणं वेगळं आणि याचे व्हिडिओ अशा पद्धतीनं व्हायरल होणं, तर त्या दोघांच्याही कुटुंबाच्या काय प्रतिक्रिया? तुम्हाला सांगतो, ती कुटुंब बाहेर आलं का तर ती इतकी थंडीनं कुडकुडलं होतं की ते असं बघायची सुद्धा त्राण त्यांच्या डोळ्यात नव्हते. तुम्ही ती एक वयस्कर महिला NDRFच्या जवानानंच अशी घेतली होती, म्हणजे त्यांना शब्द तर काही नव्हतेच, म्हणजे बोलू शकत नव्हते, ती अशी परिस्थिती होती. आम्ही त्यांना पुन्हा बिस्किटचे पुडे, थोडा चहा, असं गरम थोडे पदार्थ त्यांना दिले. आणि त्या दिवशी त्यांची काय, कारण इतक्या जीवावरच होतं ना हो, पाणी सारखं वाढतंय, आपण वाचतोय का नाही माहीत नाही, चारी बाजूनं घराच्या पाणी आपल्याला कोण, आणि 24 तासापासून तिथं ते अडकलेले होते. त्यामुळं त्या दिवशी ती बोलायच्या काय मानसिकतेत नव्हते आणि भयंकर
समजा मी जरी त्यांच्या जागी असतो तर माझी जी भावना झाली असती ती भावना त्यांची होती, फक्त ती व्यक्त होऊ शकले नाहीत त्या दिवशी, कारण वेगळी परिस्थिती होती. आणि घरच्याची मात्र ती सगळ्यांना ती वाटायचं की काय तुम्ही असं कशाला हे करता, तुम्ही नेहमी पुढच्याच माणसाचा तुमचाही विचार करत जा की तुम्ही तुमच्याही मागं ही सगळं तुमच्या घरची लोक आहेत. मला माझ्या काही कार्यकर्त्याची सुद्धा बऱ्याच लोकांचे दादा म्हणले फक्त तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून नाही म्हणले, आम्ही सगळे लोक तुमच्याकडे अपेक्षेनं बघतो, त्यामुळे तुमचा जीव महत्त्वाचा आहे म्हणले, तुम्ही असं कुठं पण हे कर. मी त्यांना सांगितलं बाबा शेवटी बघत बसणं काय ते मला योग्य वाटत नव्हतं त्या, आणि त्या कसं असतं सिच्युएशन ज्यावेळेस तयार होती त्यावेळेस आपण ॲक्ट करतो. आपण जर विचार करत बसलो मध्ये जाऊ का नको, मी वाचन का नाही, पाणी मला ओढून नेईल का नाही, मग हा विचार करत बसलो तर ती ॲक्शन आपण पूर्ण करू म्हणजे ती सिच्युएशन आपण हँडल करू शकत नाही. क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपण ॲक्ट करणं, त्या सिच्युएशनवर मात करणं ही पहिलं काम असतं, आणि ते केलं मी माझ्या माणुसकीच्या भावनेत. मला तेच त्याला जोडून तेच विचारायचं होतं की खरं तर खासदार आहात, असंख्य कार्यकर्ते तुमचे आहेत ज्यांनी तुम्हाला फोन केला की इथं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कदाचित त्या कार्यकर्त्यांनी जाऊन पण तिकडे वाचवलं असतं, पण मीच जाणं गरजेचं आहे हा विचार कधी कसा मनात आला की आपण गेलंच पाहिजे तिकडे? मी आमच्याकडं पूर्वी मांजरा नदीला ह्याच्यापूर्वी असे 1-2 वेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस हेलिकॉप्टरनं रेस्क्यू केलं होतं, त्यामुळे ती सिच्युएशन मी जवळून बघितली होती की माणसा जीवाच्या आकंतानं अडकलेल्या असल्याच्या नंतर त्यांना रेस्क्यू करणं किती महत्त्वाचं असते. आणि त्या दिवशीची गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो, पहाटे 3:30ला मला जाग आली आणि माझा फोन सारखा मला एवढे फोन काय यायला लागलेत, एवढे फोन काय यायला लागलेत. मग फोन काय यायला लागले मी फोन उचलला तर पहिला फोन होता रणजित पाटलांचा, आमचे परंडा तालुक्याचे ज्ञानेश्वर पाटलांचे चिरंजीव जिल्हा प्रमुख आहे. म्हटलं काय झालंय दादा, म्हणला इतका पाऊस पडलाय आणि लोक पुराच्या पाण्यात अडकलेत आणि त्या लोकांचे फोन यायला लागलेत. त्याचा फोन ठेवतोय नाही ठेवतोय तोच त्या लाखी गावातल्या ज्याचे आई वडील आणि कुटुंबातली 6 लोक एका छतावर अडकले होते त्यांचा फोन, त्याच्या मुलीचा फोन आला की दादा काही करा आमच्या आई वडिलांना वाचवा. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचा फोन आला आणि मग असं जेव्हा फोन यायला चालू झाले तेव्हा मला अस्वस्थ झालं. मी पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं साहेब अशी सिच्युएशन आहे आपण काय करायला लागलो. ती म्हणले की आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम चालली आहे. परत त्यांचा थोड्या वेळानं फोन आला की दादा सगळेच रस्ते ब्लॉक आहेत, ती टीम पण पोचू शकत नाही. मग काय केलंय, मी मिलिटरीला एअर रेस्क्यूसाठी रिक्विजिशन पाठवले. मग मी त्यांचा नंबर मी त्यांना म्हटलं, मग त्यांनी काय सांगितलं, म्हणले दिवस उगवले आम्ही वेदरच्या कंडिशन चेक करू आणि मी फ्लाय करू. मग मी तिथले जे कर्नल होते त्यांचं नाव आहे बघा 201 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रन आहे त्यांचं, कर्नल अक्षय कुमार. तर त्यांचा नंबर मी जिल्हाधिकाऱ्याकडनं घेतला. मी त्यांना फोन केला, म्हटलं सर आपण कधी फ्लाय करताय, ही तर अशी क्रिटिकल सिच्युएशन आहे. ते म्हणले हमको जब तक वेदर नहीं परमिट करता तब तक हम फ्लाय नहीं कर सकते क्योंकि वेदर बहुत ही खराब है, असं त्यांनी मला सांगितलं. मग मी पहिला फोन केला, माझा परत दुसऱ्यांदा फोन, माझे 2-3 फोन झाल्याच्या नंतर ते म्हणले सर हम बहुत ट्राय कर रहे हैं, जैसे ही वेदर ठीक होता है हम बिल्कुल फ्लाय करेंगे, आप चिंता मत कीजिए. मी शेवटी माझ्या मनातलं वाक्य म्हणलं सर आर्मी रिस्क घेणार नाही तर मग घेणार कोण रिस्क. आर्मी अशा क्रिटिकल आणि खरंच इथं वर्स्ट कंडिशन आहे, असं नाही की सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त विनंती करतोय असं नाही, तुम्ही आलात तर ती वाचू शकतात म्हणलं. त्या माणसाचं खरं म्हणजे तशा प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये त्या माणसानं ते हेलिकॉप्टर फ्लाय करणं, त्यांचे कर्नल अक्षय कुमार होते जे की कमांडिंग ऑफिसर होते आणि त्याचे पायलट होते लेफ्टनंट कर्नल करण बरार आणि मेजर देवरा. ह्या तिघांनी तसल्या क्रिटिकल कंडिशनमध्ये फ्लाय केलं आणि तुम्हाला सांगतो 27 लोकांना त्यांनी रेस्क्यू केलं. ही रेस्क्यू जर त्यांनी केलं नसतं तर किती कॅज्युलिटी झाल्या असत्या त्याचा माप, म्हणजे किती लोक त्याच्यात मयत झाले असते त्याचं माप नसतं. पण त्या बिचाऱ्यांनी ती केलं, 27 लोक त्या ठिकाणी वाचवले. मला वाटते ह्याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठलं असू शकत नाही. त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी म्हणतोय की त्या मिलिटरीतल्या लोकांनी, आता ही सुद्धा जी लोक रेस्क्यू करायला गेलेली मिलिटरीची टीम होती त्यांचा सुद्धा जीव धोक्यातच होता, एनडीआरएफची टीम आहे ती त्यांचा जीव सुद्धा धोक्यातच होता. पण दुसऱ्याच्या कुटुंबासाठी आपला जीव धोक्यात घालणारी ही माणसं आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघायची भूमिका घेणं मला तर पटत नव्हतं. आणि तुमच्या माहितीसाठी की मला संसदेत जाताना गेटवर सुद्धा त्यांना वाटत नाही हे खासदार आहे म्हणून. ती मला 2-2दा ID कार्ड विचारते माझं. ती एखाद्या वेळेस माझ्या बाजूला माझा कार्यकर्ता पांढरे कपडे घालून घेतलेला असेल तर त्याचा मागत नाही, पण मला मागते. त्याला सांगावं लागते बाबा. मला खरं तो
प्रश्न विचारायचाच होता की एकतर या एवढ्या मोठ्या सिच्युएशनमध्ये तुमची ओळख म्हणजे फिटनेस Yes. आणि दुसरं तुमचा पेहराव, ते दोन्ही राजकारण्यांना न शोभणारं आणि वेगळं आहे. मला खरं सांगू का, मी आलोय राजकारणात अपघातानंच. मग त्यावेळेस जी माझ्या वडिलांबरोबर काम करणारी लोक होती ती मला कायम म्हणायची की दादा ती पांढरे शर्ट घालावं लागते. मग ते आम्ही स्टारचे कपडे घालायचे, पांढरा सदरा आणि पांढरी पॅन्ट. ती स्टारच्या कपड्याची अडचण अशी व्हायची की ते इतके कडक असायचे की मान कापायची त्यानं. आणि मान कापल्याच्या नंतर पुन्हा काय व्हायचं, थोड्या वेळ आता दिवसभर तर मी लग्न अटेंड करत सगळ्यांना फिरत जायचं आम्ही. मग थोड्या वेळात जेव्हा घाम यायचा तेव्हा ते आग पडायला चालू व्हायची. मग मला त्याचा वैताग आला. मग मी त्यांना म्हणलं बाबा मी ही काही गोष्ट तुमची ऐकत नाही, मला जी कपडे घालायची ती घालू दे आपलं. मी आपले मग रेडीमेड कपडे त्या दिवशीपासून जे घालायला चालू केले. मला बरेच जण म्हणतात की हे तिथं गेल्यावर पण थोडं तुम्ही खासदारासारखं जरा ड्रेसिंग करत जा. कदाचित कुणाला वाटतं की असं नाही, पण ती कारण एकच आहे, ते स्टारचे कपडे काचतात फार आणि जॅकेटची फॅशन आहे ना आता. जॅकेट मी कधीच घालत नाही, मला ते आवडतच नाही, असं मला बरं वाटतंय. त्याचं एक कारण मात्र मी सांगतो, मी विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना बघितलंय, मी गोपीनाथजी मुंडे साहेबांना बघितलंय, बाळासाहेबांना बघितलंय. कसं असतंय किंवा मंत्री कोण एखादा काम करता असताना, मी ज्यावेळेस आमदार नव्हतो खासदार नव्हतो माझं काम त्यांच्याकडे पडायचं, मग त्यांची भीती मला उगीच असायची. मी की ह्यांना बोलू कसं, मी ह्यांना सांगू कसं. पण ती भीती मला मुंडे साहेब असतील, विलासराव साहेब असतील, बाळासाहेब असतील ह्यांच्याकडे जाताना मला वाटायची नाही. भले मुख्यमंत्री आहेत ते, पण मला त्यांची भीतीच वाटायची, कारण ती तेवढं आपलंसं कनेक्ट करायचे, पुढच्या माणसाला समजून घ्यायचे, ऐकून घ्यायचे. त्याच्यानंतर पवार साहेबांचं मी आत्ता कारण आधी पवार साहेबांचं आमचं थोडं ते पद्मसिंह पाटील त्याच्या गोष्टीमुळे नव्हतं, पण मी पवार साहेबांना बी आत्ता अनुभवलं, मी बघितलं ते. मग मी विचार केला की अरे मी आमदार झालो, मी खासदार झालो, मग माझी पण भीती सामान्य माणसाला असणार आहे की बाबा ह्यांना सांगावं कसं, ह्यांना बोलावं कसं. तर ती संपवायची असेल तर मी सुद्धा तुमच्यापैकी एक आहे, मी तुमच्यासारखाच आहे, मला पण तुमच्यासारखंच मन आहे, मला पण तुमच्यासारखी भूक लागते, मला पण तुमच्यासारखा राग येते, मला पण तुमच्यासारखा आनंद होतो. असं मी ज्यावेळेस त्यांच्या आणि मी बऱ्याचदा काय होतंय, दिवसभर फोन उचलून माणूस एक्झॉस्ट होते. मी चिडत नाही असं नाही, माझी राग होते, पण आता मला समजून घेते ती. मला म्हणते दादा बहुतेक लय फोन झालेत का की तुमचे, आता मी उद्या बोलतो तुम्हाला. पण एक आहे ती मला आपलं समजते, त्याला असं कधी वाटत नाही की मी कुठल्या तरी खासदाराला माझा प्रश्न मांडायलोय किंवा कुठल्या आमदाराला म्हणजे मोठ्या माणसाला प्रश्न मांडवला असं वाटत नाही. तर कालचं उदाहरण सांगतो. बोहत्रा गावातली एक अपंग महिला आहे, बोहत्रा आमच्या पार करमाळा बॉर्डरचं गाव आहे. त्या महिलेकडे माझा नंबर, जिला किट सुद्धा पोचलं नाही, तिनं मला फोन करून दादा म्हणली सगळ्या गावाला किट दिलंय, मी अपंग असल्यामुळे मी काही जाऊ शकले नाही, मला किट मिळालं नाही. आता त्याच्याकडे माझा नंबर आहे आणि तिला मला बोलताना तिला भीती वाटत नाही, ती बिनधास्तपणे मला सांगू शकते. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काय असतं. तो जो नंबर सगळ्यांच्याकडं हा माझा नंबर असं जे दिले, तर मग सगळ्यांसाठीचा म्हणून एक नंबर आहे आणि प्रायव्हेट म्हणून एक नंबर आहे, अशी भानगड आहे. एकच नंबर आहे. तर तुम्ही म्हणून मी फोन मुद्दाम आणला तुमच्या आधी, ह्यांना विचारलं होतं मी, म्हणलं ह्याचं कसं करू. हे तुम्ही येईपर्यंत एवढे मिस कॉल आहेत आता पुन्हा आल्यापासून. तुमच्या कुठल्या कॅमेऱ्यात दिसेल. ही पानावर मोजत असतो मी, एका ह्याच्यात 10 आकडे राहते, 10, 20, 30 मिस कॉल आहेत आता. म्हणजे आपले 30 मिनिटं झाली तर 30 मिस कॉल. पण मी ही सगळे माघारी लावतो पुन्हा, जेवढे आहेत तेवढ्या प्रत्येकाला कॉल बॅक करतो, काय काम आहे तुमचं, काय अडचण आहे. ही माझा एक नंबर आहे जी माझ्याकडे वैयक्तिक आहे. पण आमची जी टीम आहे खालची काम करणारी, माझ्या वडिलांपासून काम करणारे संतोष खोचरे म्हणून आहेत. खरं तर वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना प्रत्येक सगळ्याच लोकांची माहिती आहे, त्यांचा एक नंबर आहे. परत बालाजी सावंत म्हणून आहेत. परत अशी साधारणतः 8-10 मुलांची टीम आहे आणि फार डेडिकेशननं काम करते. नुसतं आपण काहीतरी पगारीसाठी काम करतोय म्हणून नाही. जर एखादा पेशंट दवाखान्यात अडला तर आपल्या घरातला जसा माणूस अडकल्यावर आपण जितक्या ताकदीनं आपण त्यासाठी प्रयत्न करतो, समजा डॉक्टरकडनं त्याचं बिल कमी करणं असेल, या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ते बसत नसेल तर ते बसवणं असेल, तर तितक्या ताकदीनं ही सगळी मंडळी काम करतात आणि आपलं स्वतःचं काम आहे समजून काम करतात. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो, कर्म कसं असतंय. त्या बालाजी सावंत जी की मेडिकलचं सगळं बऱ्यापैकी ते स्वतः बघते, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, प्रधानमंत्री सहायता निधी असेल किंवा कुणाचं दवाखान्याचं बिल कमी करायचं असेल तर ती स्वतः बघते. एक दिवशी ती म्हणजे माझ्याकडे होता, मी कुठंतरी काम आहे म्हणून म्हणजे मुंबईत आलो आणि त्या दिवशी नेमका माझ्या मंडळीबरोबर ती लग्नाला जाणार होता.
पण गावाकडनं कोणतरी भेटायला आले म्हणून ती परत गेला आणि त्याच वेळेस त्याच्या आईला अटॅक आला. प्रसंग बघा, जर ती त्याच वेळेस तिथं नसता तर त्याची आई वाचू शकली नसती. त्यानं पटकन उचललं, त्याच्या लक्षात आलं काय होईल, त्या अंगाला घाम यायला लागलाय. ती अशिक्षित आई जी आहे त्यांची ती एकदम अशिक्षित, तिला काहीच कळत नव्हतं, तिला लक्षात पण येईना काय होईल ती. त्यानं पटकन उचललं, जगदाळेबाबा हॉस्पिटलला नेलं, तिच्यावर आईवर इलाज केले. मी बालाजीला म्हणलं, तुझी लाखो लोकांचं मदत केली ना, त्याचं कर्म तुला द्यावं, तुझ्या आईला वाचवायला पाठवलं. नाही तर तुला घरी जायचा काही संबंध नव्हता, तू गेला नसतात तर तू वाचू शकला नसतास. कारण हार्ट अटॅक ही अशी गोष्ट असते की त्या वेळेत जर आपण त्या रुग्णावर इलाज केलं तरच वाचू शकते, अन्यथा वाचू शकत नाही. तर अशी सगळी काम करणारी मंडळी आहे, टीम आहे आणि टीमचं सगळं यश आहे, आमचं एकट्याचं नाही. माझ्या फोन संबंधीचा एक प्रश्न आहे की तुम्हाला कधीही कुणी फोन करू शकते, असा एखादा तुम्हाला कॉल आला आहे काय की त्यामुळे तुम्ही इमोशनल झाला आहे किंवा राजकारण आणि प्रशासना विरोधात तुम्हाला चीड निर्माण झालेली आहे? शेतकऱ्याचं जे सातबार असतो का, वडील गेल्याच्या नंतर जे वारसाचा फेर असते, तर ते वारसाचा फेर वाढण्यासाठी त्या तलाट्याला खरं तर ड्यू प्रोसेस दिलेली आहे. आता तलाट्याचं नाव सांगत नाही मी तुम्हाला, पण त्या माणसानं केवळ पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा फेरच ती वडत नव्हता. आणि मग त्याचा फोन मला आला. मग फोन आल्यावर त्याला तर काय भाषेत, आमच्या मराठवाडी भाषेत थोडं वाईट शब्द बी येतात, आता इथं सांगण्यासारखे नाहीत. पण मी त्याला एवढंच विचारलं की राजा, म्हणलं तुझे वडील वारल्याच्या नंतर तुझ्या वडिलाच्या नावावरची प्रॉपर्टी त्या मुलांच्या नावावर करण्यासाठी तुझ्याकडं ती फेर मागतंय. फेर ह्याच्यासाठी मागतंय का, तर त्याला पीक कर्ज काढायचं आहे, ती शेती बघायची, वडील गेलेत ही एक दुःख, आणि दुसरं तशा प्रसंगामध्ये ती जमीन त्याच्या नावची करून बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे, प्रपंच चालवायचा आहे, ही दुसरा भाग. आणि अशा तुटलेल्या पिचलेल्या माणसाला जी एक एक रुपयासाठी मोहताज आहे, त्याच्याकडून जर तू 1000 आणि 2000 रुपयाची मानसिकता असेल तुझी की त्यानं पैसे द्यावे, ती पैसे म्हटलं तुझ्या घराला तर सुख लागू देतील का, म्हणलं लागू देतील का? कारण आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत, ज्या लोक वाईट वागली, वाईट पद्धतीने गेली, त्यांची पुढच्या पिढ्या जर बघितल्या तुम्ही तर फार वाईट परिस्थिती असते त्यांची, काही ठेवलेलं नसते. पण त्या तलाठ्याला याच इतक्या प्रेमानं सांगितलं नाही, एवढ्या प्रेमानं नाही. ती मग आपल्या पद्धतीनं, मग कोण त्याला चांगलं म्हणू वाईट म्हणू. कारण माणूस म्हणून जी माणूस माणसासारखं वागत नाही आणि माणसासारखं आचरण करत नाही, त्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला सांगणं गरजेचं आहे, त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे, आणि ती पण तेवढंच गरजेचं आहे. मला वाटलं, मी बोललो त्याला. दादा, पुराच्या प्रसंगामध्ये तुम्ही जे केलं त्यानंतर तुम्हाला खूप जणांचे फोन आले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सुद्धा आला, पण असा एक फोन कौतुकाची थाप देणारा की जे बघून तुम्हाला वाटलं की आज खरंच मी केलं ते आता जिंकलं? एक विचार करा, श्रीपाल सबनीस असतील, हेमंत देसाई साहेब असतील, तुमचे निखिल बागळे साहेब असतील, पुन्हा म्हणजे आता ही माणसं, आता श्रीपाल सबनीसांचा एक सत्कार होता पवार साहेबांच्या कार्यक्रमाला मी गेलो, ती काय भाषेत बोलतात राजकीय लोकांबद्दल मी ऐकलंय. तो प्रसंग सांगा सर, दादा प्रसंग सांगा की त्यांचा फोन आला ते काय बोलले तुम्हाला? श्रीपाल सबनीस साहेब मला म्हणले की असा खासदार पाण्यात जाऊन एखाद्या माणसाचा जीव वाचवतोय, म्हणजे असं घडलंय ह्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणले माझा. पण ती व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ते प्रूफ झालं म्हणले त्याचं. पण आजच्या राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली आणि लोकाला राजकीय नेतृत्व असेल त्याच्याबद्दल जी एक काय म्हणायचं आपली अविश्वासाचं वातावरण, किंवा केवळ हे फक्त ह्यांच्या मतापुरतेच आहेत, हे ह्यांच्या निवडणुकीपुरतेच आहे, ह्यांचं भागलं की पुन्हा हे आमच्याकडे लक्ष देत नाहीत, ही जी भावना तयार झाली त्याच्यात ही आशेचा किरण आहे म्हणले की लोकांना राजकीय माणसाबद्दल पण आपुलकी वाटावी, प्रेम वाटावं, अशी तुझी कृती होती म्हणले. आणि त्या कृतीनं तू माझंही मन जिंकलं म्हणले. मी कधी राजकारणाबद्दल फारसं चांगलं बोलत नाही, पण तुझ्याबद्दल बोलावंसं वाटते. बरं, फोनचा विषय चालू आहे म्हणून विचारून घेतो हा प्रश्न की त्या एका महिलेनं तुम्हाला ते खूप गाजला होता, तुम्ही सांगितलेला किस्सा, बसमध्ये जागा नाही मिळाली म्हणून पण फोन तुम्हाला लोक करतात, ते जरा सांगा ना. तुम्हाला सांगतो, मला खूप फोन असे जर काढले, मी खरं पुस्तक लिहावं म्हणतोय मी त्याच्यासाठी. कारण ह्या फोनचे किस्से खूप आहेत, खूप म्हणजे जागा नाही. आता ही कधी होतंय सांगतो तुम्हाला. पुढचा माणूस काम करतोय आणि पुढचा माणूस मी जेव्हा अडचणीत असेल तेव्हा माझ्या मदतीला पडतोय, ही भावना जेव्हा त्या माणसाच्या मनात तयार होती ना, त्यावेळेस ती माणूस अशा पद्धतीचं कृती करते. तिने अपंग होती महिला आणि ती आपुलकी वाटते, आणि पुढचा माणूस जेव्हा नीट बोलत नाही, समजा कंडक्टर नीट बोलला नसणार आहे तिला,
तुला जागा होईन तेव्हा देईन असं म्हणलं असेल. मग तिच्या मनात काय आलं, अरे माझा खासदार आहे तू काय करतोस, थांब जरा म्हणली. लावला फोन मला तिनं. मग मी कंडक्टरला म्हणलं, अरे अपंग महिला आहे तिला जागा दे की म्हणलं, तू उभा राहा म्हणलं, भले तिला बसू दे ना म्हणलं. तर असं बरेच साहेब गाय आजारी पडले म्हणून सुद्धा लावते. पण मी कधी असं म्हणत नाही की माझं काम आहे का. कसं असतंय, प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण स्वतः टाकलं पाहिजे स्वतःला, किंवा मी त्या सिच्युएशनमध्ये गेलो तर माझी काय अपेक्षा असते. मान्य आहे बाबा की बाबा गाय आजारी पडली म्हणून डॉक्टरला पाठवायचं काम काय खासदाराचं आहे का, हा विचार जर करत बसलो तर मला वाटतं मागच्या वेळेस 1,28,000 होते, 3,30,000 झाले नसते. ती विचार केलाच नाही. आणि माझा प्रचारक सामान्य माणूस आहे. सामान्य माणूसच त्या ठिकाणी माझं अवलोकन करतो. आणि आजच्या तुमच्या ही जी सगळं आहे ना, सोशल मीडिया बाकीचं सगळं, ती PR एजन्सी, ह्या काळामध्ये तुमच्या रिअल लाईफमध्ये आणि रीलमध्ये जर फरक असेल तर लोक एका मिनिटात तुम्हाला उघडं पाडतात. आणि तुमचं रिअल लाईफ आणि रीलचं लाईफ जर सेम असेल तर लोक ॲप्रिशिएट करतात, तुम्हाला कौतुकाची थाप देतात. तेवढं जपतोय मी. सोशल मीडियामध्ये दादा तुम्ही खूप म्हणजे पॉवरफुल आहेत किंवा खूप चांगले. मला बरेच लोक म्हणतात तुमची किती लाखाची टीम आहे, किती तुमचं काय नाही, तुम्हाला आता मी दाखवतो ही संपल्यावर बाहेर. त्या अनुषंगाने प्रश्न असा आहे की भाजपवाल्यांना सुद्धा तुम्ही त्यात मागं पाडले अक्षरशः. तर प्रश्न असा आहे की सोशल मीडियामध्ये तुम्हाला कधी रिअलाइज झालं की हां दिस इज अ पॉवरफुल टूल, आणि ते कोणता प्रसंग आहे की जिथून तुम्ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह झाले? मी असं ॲक्टिव्ह व्हायचं म्हणून झालो नाही. खरं तर माझे जे पेजेस काढलेत ती पेजेस पण एक आमच्याकडे अवधूत म्हणून एक मुलगा आहे, अवधूत कदम म्हणून, त्याला जर बघितलं तर म्हणजे बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो, त्याचा फोटो घ्या एक दाखवा आवर्जून, त्यात संतोषताई फोटो दाखवा. त्याला सगळं माहीत होतं. आणि आमचे एक ओमकार कटके म्हणून एक आहे, ते US असते, ते मित्रच आहेत माझ्या मावस भावाचे, अजिंक्य बापू पाटलाचे. मग त्यांनी मला सांगितलं की दादा हे कसं आहे, आता सोशल मीडियाचा आपण वापर करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जे काम करताय, ज्या लेवलला जाऊन करताय ते लोकांपर्यंत जर नाही पोचलं तर मग आपण केलेलं काम लोकांपर्यंत नाही पोचलं तर बाकीच्या लोकांना कळणार नाही, मग बाकीचे लोक पुढे येणार नाहीत. मी आधी त्यालाही म्हणलो होतं आपल्याला ती प्रसिद्धी नको, पण त्याने मला काय सांगितलं, प्रसिद्धी नाही म्हणले, पण तुम्ही ह्या लेवलला जाऊन काम करताय म्हणल्याच्या नंतर लोक अजून अटॅच होतील. आणि तुमचा उद्देश काय असतो, लोक जोडायचे तुम्हाला, तर हे एक माध्यम तयार होऊ शकते. मग त्यांनी माझं पेज तयार केलं हे अवधूतला सांगून, परत माझं इंस्टाचं अकाउंट तयार केलं, माझं यूट्यूबचं अकाउंट तयार केलं, एक चॅनल तयार केलं. तुम्हाला सांगतो ते यूट्यूबच्या चॅनलला मी बघितलं बाकीच्या लोकांना 2-4 वर्ष लागतात त्याचं 1 लाख फॉलोअर जायचं असेल, तर माझं 3च महिन्यात गेलं. हे एक लक्षात घ्या, हे असंच होत नाही. आपण जे ग्राउंडला काम करतोय तेच काम लोकांनी अनुभवलं असेल तरच ती काम लोक ॲप्रिशिएट करतात आणि त्याला मग मान्यता देतात एक पद्धतीनं. जर ग्राउंडचं काम वेगळं आणि लोकांमधलं जर वेगळं असेल तर उघडं पाडायला वेळ लागत नाही, लगेच कमेंटमध्येच उघडं पाडून टाकतात. आता हे तुम्ही सरकारकडून भरीव मदत मिळावी म्हणून जी अपेक्षा करताय ती सगळी मदत आता त्या पंचनामे कसे होतात त्याच्यावर अवलंबून आहे. मग हे पंचनामे व्यवस्थित होत आहेत का? कारण महसूल, कृषी सगळ्या विभागाचे जनावरं मेलेले असतील, माणसं मेलेले असतील, रस्ते वाहून गेलेले असतील, शेती वाहून गेलेली असेल, पिकांचं नुकसान आहे, 1000 प्रकारचे नुकसानीचं स्वरूप आहे. मग हे पंचनामे व्यवस्थित होत आहेत का? पण नाही झाले तर माझा नंबर तुम्हाला सांगू का, सगळीकडं आता सध्या तर आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघात जर आले तर PHC असते का आपली प्रायमरी हेल्थ सेंटर, त्याच्या बाहेर बी माझा नंबर लावलेला आहे. बँकेचे जे शाखा असतात त्याच्या बाहेर पण माझा नंबर लागलेला आहे. शासकीय जेवढे ऑफिसेस आहेत त्या प्रत्येक ठिकाणी माझे नंबर बी लावलेले आहेत. आणि माझ्या नंबरबरोबर समजा आता खाली माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये पूर्वी एकच आमदार होते, कैलास पाटील. आता लोकांच्या आशीर्वादाने एकाचे 3 झालेत, तर त्यांचे सुद्धा नंबर आता प्रवीण स्वामी म्हणून उमरग्याचे आमदार आहेत, तर त्यांचा नंबर अधिक माझा नंबर, तर मला किमान 3 मतदारसंघामध्ये तर ब्रिदिंग पिरियड मिळते तेवढा. आणि असे नंबर सगळीकडे आहेत. जिथं जिथं लोकांचं इंटरॅक्शन येतं आहे किंवा जिथं लोकांचं सरकारकडं काम पडतं आहे, बँकेकडं काम पडतं आहे, दवाखान्याकडं काम पडतं आहे, तुमचा वैद्यकीय दवाखाना असेल तिथं माझे नंबर आहेत. आणि असा जर पंचनामा कोण करत नसेल तर मग मला फोन येते. मग फोन आला की मी विचारतो तलाट्याचा नंबर आहे का? आहे. मग मी तलाट्याला कॉन्फरन्सवर घेतो, ती माणूस फोनवर असते, त्याची अडचण ती सांगते. आता मगाशी एक तलाठी बार्शीतले सांगायला लागले होते, साकत म्हणून गाव आहे, की तुम्हाला फक्त खरडून गेलेल्या जमिनीचा पंचनामा झाला तर तिची मदत मिळेल आणि जी पिकाची मदत आहे त्यातून वजा करून आम्ही देऊ. मग त्या शेतकऱ्याने मला फोन केला. मग तलाट्याला मी घेतलं कॉन्फरन्सवर आणि त्याला म्हणलं बाबा तुझं ज्ञान पाजळू नको ना, तिथं जाऊन तुझं ज्ञान तू पाजळू नको. मी त्याला विचारलं, खरडून गेलेल्या जमिनीला 1 हेक्टरला 47,000 रुपयाची मदत मिळते आणि 2 हेक्टर अनुदान आहे.
म्हणजे अल्पभूधारक शेतकरी लागते, म्हणजे 94,000 ती झाली. आणि त्याच्या शेतात जर समजा उडीद मूग सोयाबीन असेल तर 8,500 रुपये हेक्टरी आहे. बागायती असेल कांदा ऊस तर त्यासाठी 17,500 आहे. आणि जर फळबाग असेल तर 22,500 आहे. तर ही जी मदत अनुदय आहे 2 हेक्टरपर्यंतची ती मिळती का नाही? हो हो मिळती म्हणले. मग त्यांना कशाला सांगायला लागलंस की ह्याच्यातून वजा होतील त्याच्यातून? मग नाही मी तसं नव्हतं म्हणलो. पण हे एक लक्षात घे, शेतकरी विनाकारण कधीच फोन लावत नाही, त्याला काहीतरी म्हणलेलं असतं. एका महाभागानं तर काय सांगितलं होतं की खरडून गेलेल्या जमिनीचे जर पंचनामे झाले तर तुम्हाला पुन्हा 3 वर्ष काय मदत मिळत नाही, उगाच पुढी सोडून द्यायची. मग तिथं मग झापायचं ती ओमराजे, त्याला नीट करावं लागतेच तिथं. नाही आता आपण फोनबद्दल बोललो, इतक्या तुम्हाला फोन येतात, तुम्ही कामं करता, पण कायम मग ते ऑपरेशन टायगरची जेव्हा बातमी येते तेव्हा पहिलं नाव तुमचं येतं. मग दिल्लीत आता 6 खासदार, नंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी तुमचं नाव आलं. ते खरंच शिंदे गटाकडून फोन येत असतात तुम्हाला? शिंदे साहेबांचा फोन येत असतो की काय? म्हणजे काय होतं आहे नक्की त्या ऑपरेशन टायगरमध्ये? मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी मगाशीच म्हणलं की कर्माला मानणारा मी माणूस आहे. आणि मला कर्म काय सांगतंय की बाबा ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी 2009ला माझी काय अवस्था होती, त्यावेळेस काय ओमराजेनं ग्रामपंचायतची तर निवडणूक लढवली होती का? ओमराजे काय नोंद चेहरा होता का त्या दिवशी? 2009चा काळ आठवा की. त्या दिवशी बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली. मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात पाऊल उचललं होतं ती संधी मला पहिल्यांदा कोणी दिली? ह्यांनीच दिली. आणि त्या संधीमुळंच मी आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो, किंवा पुढची जी माझी सागडी झालेली वाटचाल आहे ती त्यांच्यामुळं झालेली आहे. एकदा विधानसभेत आमदार, परत 2 वेळेस देशाच्या सर्वोच्च सभागृहात संसदेत खासदार म्हणून काम करणं, मला वाटतं ही केवळ त्यांच्यामुळं झालं. आणि त्यांना आज सोडायचं काय कारण आहे? कशामुळं? आमच्या जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बरीच लोक म्हणतात की उद्धवजी मुख्यमंत्री असताना कामच केलं नाही. मग माझ्या जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजींच्याच काळात झालं. माझ्या जिल्ह्यातलं जी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आहे त्यात 7 TMC पाण्याला जो प्राधान्यक्रम होता, ज्याच्यामुळं तुळजापूरच्या रामदारा तलावापर्यंत पाणी येऊ शकलं, ज्याच्यामुळं दुधाळवाडीच्या साठवण तलावापर्यंत आम्ही जो प्राधान्यक्रम बदलून घेतला तो उद्धव साहेबांच्याच काळात झाला. त्यामुळं असं नाही की ज्या माणसानं काम केलंय, प्रामाणिकपणे केलंय, त्यांना आपल्या स्वार्थासाठी की मला काहीतरी मिळतंय, मला पोझिशन मिळेल, मला पैसे मिळतील, ह्या भावनेसाठी सोडून लोकांची नजर मी मिळवू शकत नाही. पुन्हा पण लोकांच्या फोन आता हे बघा कुणाला येत नाहीत. आता ह्याच्यात तर साधा आमच्या खालच्या कार्यकर्त्याला सुद्धा सोडी नाही गेली. आम्ही तर फोन येत असते, फोन सगळेजण म्हणतात. पण मला जे मनातनं वाटतंय की मी उद्धवजींना कधीच राजकारणी मानत नाही. उद्धवजी खरं राजकारणी जर असते ना तर एवढे आमदार फुटून जाऊ दिले नसते. अहो आमचं पंचायत समितीचा सदस्य जरी चालला तर आम्ही त्याला कसं आणतो माघारी आम्हाला माहिती आहे ना. उद्धवजी मुख्यमंत्री होते, प्रशासन हातात होतं उद्धवजींच्या. मी उद्धवजींना म्हणलो होतो ह्यांची 37 जोर होत नाहीत तोपर्यंत काहीच करू शकत नाही, आपण सगळी उचलून आम्ही ममता दिदीकडे जातो म्हणलं होतं. मला उद्धवजींचं उत्तर आहे त्यावेळेस, मला म्हणले अरे जी मनानं गेले त्यांना शरीरानं ठेवून काय करायचं आहे. अशा पद्धतीनं म्हणजे राजकारणी माणूस जर असता दुसरा मातब्बर तर त्या माणसानं ही सिच्युएशन एका मिनिटात हँडल केली असती. पण उद्धवजी खरं तर सांगू का भावनिक आहेत. आणि प्रत्येक माणसाचा बरेच आज सुद्धा उद्धवजींवर टीका करणारी लोक त्यांना म्हणते त्यांना शेतीतलं काय कळते. अरे न कळू दे ना. पण उद्धवजीने त्या खुर्चीत बसल्या बसल्या पहिल्यांदा जी कर्जमाफी दिली बिगर अटी निकषाची ती उद्धवजीच होते, न कळता दिली ना. भले त्यांना शेतीतलं काय कळत नसेल पण शेतकऱ्याची भावना तर कळती ना. ओमराजे, आत्ता तुम्ही जे काम करताय तर तेच कामासाठी, अशा कामांसाठीच शिवसेना, शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, मराठवाड्यातला शिवसैनिक अशा कामांसाठीच ओळखला जायचा की जो लोकांच्या उपयोगी पडतोय, लोकांना जे हवं नको ते बघतोय. आता तो काळ बदलला आहे अशी नॉर्मल भावना आहे, असं माझं वैयक्तिक मतसुद्धा आहे. पण तुम्ही त्या शिवसैनिकाला रिप्रेझेंट करताय. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला बाळासाहेबांचा थोडाफार सहवास काही काळ आधी? मी माझं भाग्य समजतो, मला बाळासाहेबाचा सहवास लाभला. मी कायमस्वरूपी मी का सगळ्यांचे आभार मानतो. मी ऑब्झर्व केलं त्या लोकांना की इतक्या मोठ्या पदावर गेल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसासाठी झटण्याची जी वृत्ती आहे मी बघितली त्यांच्यातली. त्यांच्यापैकी आपण 1% जरी घेऊ शकलो तर मला वाटतं आपलं नशीब आहे. आणि मला अजून मागाशीच्या प्रश्नाला एक उत्तर द्यायचं आहे की कितीही पैसा आला, कितीही मोठ्या पदाला गेलो आपण तर जी जेवायचं तीच जेवणार आहेत, जे खायचं तीच खाणार आहेत.
आणि अजून एक गोष्ट आहे शेवटची अंतिम, की माणूस मेल्याच्या नंतर काहीच घेऊन जायचं नाही, त्याला हिथंच ठेवून जायचं. कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, पण ती माणसाला जी हाव सुटलेली आहे ती हाव काय येत नाही. पण आपण आपल्या मनातनं जर विचार केला की माणूस गेल्याच्या नंतर, आज यशवंतराव चव्हाण साहेबाचं नाव इतक्या वर्षापर्यंत पण आज निघतंय, का निघतंय हो? काय फार मोठी गडगंज प्रॉपर्टी काय कमवून ठेवली काय त्यांनी? नाही, काम त्या माणसाचं होतं म्हणून आज नाव निघतंय. मला अपेक्षा इतकीच आहे की मी खरं माझ्या वडिलांचं जे राजकीय नेतृत्व संपवलं गेलं होतं तशाच पद्धतीचं त्यांच्या इतकी तर माझी बरोबरी नखाची येऊ शकत नाही माझी, पण किमान त्यांचा मुलगा आहे म्हणून अभिमान वाटावा, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचं एक नेतृत्व उभा करावं ही माझी मनोमन इच्छा असते. आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी टाळून, आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, सगळ्या गोष्टी होत्या, मग त्यावेळेस आम्हाला जर समजा जायचंच असतं किंवा आमचं जर भावना असतं आम्ही त्याच दिवशी गेलो असतो ना. आमची भावनाच नाही आणि हिथून काही न्यायचं नाही, काय अपेक्षा फार असं नाही की आपल्याला काय लागतंय. मी तुमच्या माध्यमातून सगळ्याला सुद्धा सांगतो, आपल्या महिनाभराचा खर्च काढून ठेवा की आपल्याला किती पैसे लागतील आणि आपल्याकडे असणारी प्रॉपर्टी ती पण एकदा इव्हॅल्युएट करून ठेवा आणि आपण इथून पुढं किती वर्ष जगणार आहेत ते पण बघून ठेवा. तेवढं सगळं असेल तर त्याच्यात पुन्हा अजून हावरेपणा कशासाठी आणि काय करणार आहेत? शेवटी ठेवून जाणार आहेत सगळेच. मी कायमस्वरूपी शेतकरी जेव्हा भांडतेत का जमिनीसाठी, मी त्यांना सुद्धा गमतीनं म्हणतो की वर न्यायची सोय नाही तरी तुम्ही एवढं भांडताव, जर न्यायची सोय असती तर काय केलं असतं म्हणलं. ही नियम प्रत्येकाला लागू पडते आणि आपण गेल्याच्या नंतर आपलं काय राहणार आहे तर फक्त नाव राहणार आहे, काम राहणार आहे, तेवढं जपायचं काम करायचं. बाळासाहेब, फक्त ह्याला जोडू नये म्हणून की बाळासाहेब असते आज तर त्यांना काय वाटलं असतं, म्हणजे पार तुमचे हे असे मिस कॉलला पण कॉल बॅक करण्यापासून ते असं पुरामध्ये उडी घेऊन असं कुटुंबाला वाचवण्यापर्यंत असं जे काम तुम्ही, जे खरा शिवसैनिक ओळखला जायचा ते काम जे तुम्ही करताय ते बघून काय वाटलं असतं असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं बाळासाहेबांच्या मनात नक्की विचार आला असेल, जिथं कुठं असतील बाळासाहेब तिथं, की ज्या भावनेतनं शिवसेनेची स्थापना आपण केली होती आणि जी शिवसेनेची कार्यपद्धती होती, मला वाटतं ह्या पोराच्या माध्यमातून त्यानं म्हणजे त्यांना सुद्धा आनंद झाला असेल की बाबा ही त्या पद्धतीचं काम करतोय. बाळासाहेब असते तर जसं उद्धवजीने आज कौतुकाची थाप दिली तर निश्चितपणे दिली असती आणि ह्याच्यातनं शेवटी माणसाला प्रेरणा मिळत असते, माणूस पुढे जातो. ओमराजे, मगाशी तुम्ही सांगितलं की जे किराणा किट असतील, ब्लँकेट असतील, कपडे असतील, अनेक महाराष्ट्रभरातून मदत येते, सरकारचे स्वतंत्र पंचनामे होतील, पण आता पुढच्या टप्प्यात आहेत. आता महाराष्ट्रानं मराठवाड्याला मदत करायची असेल तर काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला आता असं वाटतंय की रब्बीची पेरणी शेतकऱ्याची यायला लागली आता समोर आणि त्याच्याकडे आता म्हणजे काहीच नाही त्याच्याकडे आता, आणि बँकेत गेला तर बँक जुन्याच कर्जासाठी त्यांना नोटिसा पाठवते. तर अशा परिस्थितीमध्ये जे ते पेरणीला लागणार, आता आमच्याकडं जास्त करून भूमपरांडा वाशी जो भाग आहे तिथं ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं, ज्याला पाणी असेल, आता पाणी प्रचंड झालं म्हणून गव्हाचं उत्पादन घेईल कोण, तर अशा शेतकऱ्यांना बियाण्यापुरती आणि खतापुरती मदत सगळ्या सेवाभावी संस्थांनी करावी. कारण मी सुद्धा, मला जेवढ्या लोकांचे फोन आले त्या प्रत्येकाला मी आवाहन केलं आहे की अशा पद्धतीची मदत तुमच्याकडं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांची यादी पण आहे, तर त्या लोकांचे नाव, त्यांचे अकाउंट नंबर, तर त्यांना काही डायरेक्ट मदत तुम्हाला पाठवता आले तर तुम्ही त्यांच्या खात्यावर पाठवा, असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून करेन. तुम्ही इतकं काम सध्या करताय तुमच्या मतदारसंघात, खासदार म्हणून तुम्ही काम करतायत, भविष्यात खासदारकीच आवडेल की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातलं काम करायला आवडेल? मला खरं सांगू का, मी कधीच असा विचार करत नाही की खासदार व्हायचंय, आमदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय, असं माझ्या मनात कधीच येत नाही. जी कुठली जबाबदारी लोक आपल्याला देतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची, इतकाच विचार माझ्या मनात असते. आणि फार महत्त्वाकांक्षी वृत्तीनं कसं असते, एखाद्या गोष्टीच्या मागं आपण जर फार सगळं सोडून मागं लागलो तर ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही. हां, आपण लोकांच्या मध्ये राहिलो, लोकांसाठी जर झगडत राहिलो, लोकांसाठी काम करत राहिलो, लोकांना जोडत राहिलो तर त्यांचे आशीर्वाद मिळून मग आपल्याला ह्या गोष्टी आपसूक मिळतात. त्यामुळे असं फार नसते माझं की हिथंच काम करायचं तिथंच काम करायचं, असं काही नाही. जी लोक जबाबदारी देतील ती पार पाडायची. लोकसभेच्या वेळेला तुमच्यावर अशी टीका व्हायची, म्हणजे हे जे आत्ता तुम्ही काम करता तिथं कमेंडेबलच आहे, पण तुमच्यावर टीका अशी व्हायची की हे काय खासदाराची कामं आहेत का?
फोन लावून द्या, काय जागा घेऊन द्या, किंवा असं पुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून जा, हे आत्ता ताजं आहे. पण अशी पद्धतीची टीका पण व्हायची. मग फक्त बारशाला गेलं, 12व्याला गेलं, लग्नाला गेलं की तुम्ही हे नेटवर्क करता आणि निवडून येता. जी विकासाची कामं आहेत, धाराशिव, आता मी बाजूच्या बीडमध्ये पण बघतो की आपल्याला किती तो मागास आहे, मराठवाडाच मागास म्हणून अशी ओळख आहे. तर मग हे कामं करायचे आणि बाकीच्या ठिकाणी दुर्लक्ष झालं तरी चालतं, अशी टीका पण केली जाते. मी तुम्हाला त्याचं उत्तर एकाच वाक्यात देतो. 4 माणसाचा जीव वाचवण्यासाठी जी माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालू शकत असेल, ती माणूस एवढ्या सगळ्या 24 लाख लोकांच्या भवितव्याचा जर कुठला विकासाचा विषय असेल तर तो टाळेल कसा? आता माझा एक स्वभाव आहे, मी त्याची जाहिरात सारखी करत बसत नाही. आता मी खासदार आहे, आमचा टिंभुर्णीपासून लातूरकडे जाणारा रस्ता आहे. तुम्ही कधी आले असतील तर सांगा मला. तुम्ही खासदारांना आमदारच्या नावानं आता जाहीररित्या उद्धारच कर देता त्याच्या घराण्याचा, काय असं साधं येत नाही. कारण प्रत्येक खड्ड्यात गाड्या आपटली की तुम्ही पहिल्यांदा खासदारांना आमदार धरणार. त्याचं चौपदरीकरणाचं टेंडर झालं आहे, 1-1.5 वर्षात तो महामार्ग पूर्ण होतो आहे. आपल्या माहितीसाठी की माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आलिमको नावाची 1977ला केंद्र सरकारनं ही संस्था स्थापन केली. हिचं काम काय? जे दिव्यांग आहेत, समजा कुणाला कृत्रिम पायाची आवश्यकता असेल, कुणाला इलेक्ट्रिक जी तुमची गाडी असते व्हीलचेअरची त्याची आवश्यकता असेल, किंवा कुणाला कानानं ऐकायची मशीन असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, किंवा अंध व्यक्तीसाठी स्मार्टफोन असेल, तर ही सगळं ते देत आहेत. 78 पासून 2019पर्यंत एकदाही ही योजना माझ्या मतदारसंघात राबवली नाही. मी राबवली, हां, जाहिरातीत थोडं कमी पडलो असेल मी, पण ज्याला मिळाली त्याला माहिती आहे मी काम करतोय का नाही. आणि एक सांगतो, लोक नुसतं 12व्याला गेलं, त्यांच्या संपर्कात राहिलं म्हणून मतं टाकतात असं नाही. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम उद्धवजी मुख्यमंत्री असताना जयंत पाटील साहेबांना आजही तो जी आर आहे ना, आजही ते जे काम आहे. तुमच्या माहितीसाठी धाटणीचा बॅरेज बांधून कित्येक वर्ष झाली होती. रामदारा तलाव तुळजापूरचा जे तुळजाभवानीच्या मंदिराच्या पाठीमागच आहे, तो बांधून कित्येक वर्ष झालं होतं, पण तो तलाव कायम कोरडाच होता. मध्ये जोडणारं जे काम आहे धाटणी बॅरेजपासून ते रामदारा तलावपर्यंत, ते कामच प्राधान्यक्रमात सरकार घेत नव्हतं. ते प्राधान्यक्रमात घालायचं काम मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना असणाऱ्या 2.5 वर्षापैकी फक्त 1 वर्षात केलं. हेच काम धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राजीवजी मी सांगतो तुम्हाला, त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत आमच्याकडं जी प्रायव्हेट लोक होते ते म्हणत होते की तुम्ही PPP करा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. अनेक लोक होतं, मी नाव सांगत नाही त्यांचं, त्याच्यात तुमचाही फायदा होईल, आमचाही सगळाच फायदा होईल म्हटलं. GR पण निघाला होता कॅबिनेटचा की PPPच्या पद्धतीनं. आम्ही उद्धवजींकडे गेलो, मी आणि कैलास पाटील, आम्ही दोघांनी सांगितलं की साहेब, आमचा ग्रामीण भाग आहे, मागासलेला जिल्हा आहे, आमच्या लोकांची पेईंग कॅपॅसिटी नाही, आणि आपला उद्देश गरीब लोकांचा उपचार व्हावा आहे. आणि इथं जर आपण प्रायव्हेट प्लेअर आणला तर ते उद्या नफ्याचं तोट्याचं नुकसान घालत बसेल. आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शासकीय मालकीचंच पाहिजे. आम्ही हट्ट केला, उद्धवजींनी त्या ठिकाणी तो GR बदलला, कॅबिनेटचा निर्णय घेतलेला GR उद्धवजींनी त्या ठिकाणी बदलला, आणि आज धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी दिसतंय. आता डॉक्टर झालेली मुलं त्या ठिकाणी बाहेर पडतात. हे दिसतंय ना लोकांना, जे काम आहे ते काम लोकांना दिसतंय. प्राधान्यक्रम बदलणं असेल, शासकीय महाविद्यालयाचा विषय असेल, सुरत चेन्नईचा आमचा महामार्ग चालला, आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं माझ्याकडनं, तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र हे रेल्वेनं जोडायचं. नरेंद्र मोदी साहेब 2014च्या म्हणजे पहिल्यांदा प्रचाराला आले होते, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की आम्ही माँ तुळजाभवानी का जो मंदिर है हम रेल्वे से कनेक्ट करेंगे. 14 पासून 19पर्यंत त्यांचं सरकार होतं, त्याच पक्षाचे खासदार समर्थन दिलेले होते. झालं नाही काय, 19 ते 24मध्ये हा महामार्ग अगदी वॉर फुटिंगवर महाग लागून त्या ठिकाणी तुळजापूर ते धाराशिवचं टेंडरही झालं. मार्च 2027ला इंजिन ट्रायल होऊन जाते. फक्त तुळजापूर ते सोलापूरचा मार्ग राहिला, त्याचंही टेंडरसाठी मी फॉलोअप घेतोय. पण कसं आहे, खासदार म्हणून हे माझं कर्तव्य आहे, मी उपकार करत नाही, किंवा मी काम करतोय म्हणजे लोकांनी मला ती जबाबदारी दिली ना, ती माझं कर्तव्य आहे, मी ती कर्तव्य पार पाडतोय. आणि कर्तव्य पार पाडत असताना त्याची सारखी जाहिरात करणं ही माझा स्वभाव नाही. आणि त्याची PPT तयार करायची, उगाच दाखवायचं, अरे झाल्यावर दिसतंय तर लोकांना, आणि दिसल्यावर लोक मान्य करणार आहेत. तर ह्या भूमिकेतनं मी काम करतोय. माझं केलेलं काम ग्राउंड लेवललाही दिसतंय. सुरत चेन्नईचा विषय होता, सुरत चेन्नईचा तुम्ही गडकरी साहेबांना माझा तारांकित प्रश्नाला उत्तर देताना पण बघितलं असेल. आमचा उमरग्याचा महामार्ग रखडलेला होता, त्या महामार्गाचं काम म्हणजे ती कंपनी बँक करप्ट झाल्यामुळे राहिलं होतं,
ती करून घेतलं. त्याच्यामुळं कामाच्या बाबतीत मी कुठंच दुर्लक्ष करणार नाही. जिथं सगळ्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे, मी रिव्हर कनेक्टिव्हिटी सारखा मुद्दा केंद्र सरकारकडे मानला, किंवा तुम्ही नुसतं हायवेवरच पैसे खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही रिव्हर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सगळं जोडलं तर ते आमच्या शेतकऱ्याच्या फायद्याचं होईल. आणि राजीवजी, सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहे. जोपर्यंत शेतीतनं पैसे तयार होत नाहीत तोपर्यंत ना सोनाराचं दुकान चालतंय, कुठल्याही जी किराणा दुकान असू द्या, सगळे जे मार्केट आहे, सोना चांदीचं दुकान असू द्या, ती शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. आणि तिथं उत्पन्न आलं तरच पुढचं सगळं व्यवस्थित चालतंय. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारनं ही रिव्हर कनेक्टिव्हिटी सारखा, जी की अटल बिहारी वाजपेयीनं जो प्रकल्प त्या ठिकाणी त्याचं स्वप्न बघितलं ते पूर्णत्वाकडे आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, हजारो लाखो कोटीचे महामार्ग झाले, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याऐवजी ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. ओमराजे, एकूण म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याबद्दल बोलताना सगळ्यात महत्त्वाचा जो विषय येतो तो पवनराजेंची झालेली हत्या आणि तुमच्या कुटुंबामध्ये असलेला कुटुंब कलह. तर हा जो भाग आहे तुमच्या आयुष्यातला, तर हा संघर्ष, हे वैमनस्य, हे पुढं किती काळ असंच चालत राहणार आहे? राजीवजी, त्याला एक फक्त उत्तर आहे. एखाद्या मुलाच्या वडिलाला किंवा आईवर किंवा वडिलावर जर एखाद्याने शिवी दिली, साधी, मारणं सोडा, त्या मुलाच्या मनात किती वर्ष राग राहतो, कधी जाते राग ते. जिथं ज्याच्या वडिलाची अशी सुपारी देऊन जवळच्याच नात्यातल्या माणसानं जर हत्या केली असेल तर त्याच्याबद्दल मला वाटतं ही जीवन आहे तोपर्यंत ह्या जन्मात तर जाणं शक्य नाही. आणि ज्या पद्धतीनं पुन्हा रिॲक्ट होते ती, की जणू आम्ही काही केलंच नाही, आम्ही म्हणजे अजून साळसुद्धासारखं वागायचं, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे माणूस म्हणून तरी जागा म्हणजे बघायच्या लायकीचे आहेत काही लोक. आणि त्याच्या पुढे जाऊन कायमस्वरूपी मला ही टीका सहन करावी लागते की तुमच्या घरातलं भांडण आहे, तुमच्या घरातल्या भांडण्यामुळं जिल्ह्याच्या विकासाला अडचणी येतात, अडसर येतं. मी लोकांनाही हा प्रश्न विचारला की 2006ला राजेसाहेब गेले, तिथून पुढं त्यांचं आणि आमचं समजा ही जी काय आहे, आता कुणाला वाद वाटेल, पण एखाद्या मुलाची वडिलाची हत्या एखाद्या माणसानं केली असेल आणि त्या हत्येच्या बाबतीत जर तो पोरगा पेटून उठून त्याला न्याय मागत असेल, ह्याला जर कोण भांडण म्हणत असेल किंवा ह्याला जर कलह म्हणत असेल तर ते दुर्दैव आहे. ती माझी भावना आहे, कारण आपणही, आपल्यालाही आई वडील आहेत, आपण बघितलेलं आहे. आणि 2006च्या पूर्वी 40 वर्ष ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात होते. कायमस्वरूपी पाटबंधारीसारखं खातं असेल, ऊर्जासारखं खातं असेल, गृहमंत्र्यासारखं खातं असेल, ही खाती त्यांनी भूषवलीत. मग 40 वर्ष तर त्यांना कोणच विरोधक नव्हतं, सगळं एक हातीच होतं. मग ज्या लोकांनी 40 वर्ष त्या जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून काम केलं त्यांना विरोध करायलाही कोण नव्हतं. अगदी खालच्या ग्रामपंचायतपासून ते वरच्या खासदारकीपर्यंत सगळी एक हाती सत्ता होती. त्या लोकांनी कारभार केलेल्या 40 वर्षाच्या जिल्ह्यात जर तो जिल्हा केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला येत असेल तर ते अपयश नाही का त्यांचं? हे अपयश आहे ना. आणि आज सुद्धा मी आपल्याला उदाहरणावरून सांगतो, आमचा 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होता, राणा पाटील आमदार होते ना ह्याच्यातून, कुठून, तुळजापूरमधून. मग मी कुठल्या DPTCला स्टे आणला, मी कुठल्या विकास कामाचा निधी अडवला सांगा मला? एकदा पण नाही. त्याच्या उलट पक्ष आत्ता बघा, आमच्या धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्टे आहे, स्थगिती आहे. ह्या स्थगितीमुळं दवाखान्यातली औषधं खरेदी करायची राहिलेत, ह्या स्थगितीमुळं शेतकऱ्याचे DP व्हायचे राहिलेत, ह्या स्थगितीमुळं धाराशिवमधले रस्ते व्हायचे राहिलेत, ह्या स्थगितीमुळं आमच्यातली जी महाविद्यालयामध्ये आलेली कॅथ लॅब आहे ती कॅथ लॅबमध्ये त्या ठिकाणी जी कामं करणं आवश्यक आहे ती कामं राहिलेत. कॅथ लॅब तयार झाली तर 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख उपचारासाठी जी खर्च येते, तुमची अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल किंवा जी करायची शस्त्रक्रिया आहेत त्या शस्त्रक्रिया मोफत झाल्या असत्या ना आमच्या. केवळ त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीनं स्थगिती आणायचं केवळ आम्ही विरोधी पक्षाचे आहेत म्हणून, मला वाटतं हे भूषणावं नाही. आणि ह्याच्या बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयांना पण बोललो की साहेब काही असलं तरी अशा पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रात स्थगिती असलेलं फक्त एकमेव आमचा धाराशिव जिल्हा आहे. आणि एक तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हा जो काही निधी आहे ही काय आमच्या बापजातीची प्रॉपर्टी आहे का हो? आम्ही खासदार झालो, आम्ही मंत्री झालो, आमच्या पक्षाचं सरकार आलं म्हणजे काय आमच्या बापजातीची प्रॉपर्टी आहे काय? ही पैसे कुणाचे आहेत? साधा गावकुसात राहणारा माणूस त्यानं काड्याचं डबडं जरी विकत घेतलं तर त्याच्यावरती GST भरते, सेंट्रल गव्हर्नमेंटचा 50% आणि स्टेट गव्हर्नमेंटचा 50%. त्यामुळे प्रत्येक माणूस टॅक्स पेयर आहे आणि टॅक्स न भरलेली ही त्याचा पैसा आहे, त्याच्या हक्काचा आहे. केवळ आपल्याला आपलं सरकार तिथं बसवलं म्हणून आपल्याला अधिकार दिलेत की त्याच्या कल्याणकारी कामासाठी आपल्याला तो खर्च करायचा आहे. माझी सत्ता आली जणू काय मी माझ्याच घरचा प्रॉपर्टी विकून पैसे देतोय, अशी भावना जर कुठल्या राजकीय लोकांची असेल आणि अशा भावनेनं जर कोण वावरत असेल तर ते दुर्दैवी आहे.
ते डोक्यातला समज काढून टाका. लोक जसं मतदान करतात तसं तुमच्या आचरणावर सुद्धा लोकांचं लक्ष असतंय आणि अशा पद्धतीनं जी धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांची झालेली अडवणूक आहे ती लोक जवळून बघतात. फक्त केवळ आमची बदनामी व्हावी ह्या उद्देशानं आपण करत असाल म्हणून मी कायम सांगत असतो, बाकीचे कॅमेरे बंद असले तर त्याचा कॅमेरा बंद नाही, ते बघतंय आणि देव बघितलेल्या कॅमेऱ्यातनं जी कर्म केलंय ते बघावं लागणार आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे राजकीय विरोध, हा झाला एक भाग. पण आता असं आहे की वडिलांची म्हणजे पवनराजेंची झालेली हत्या, त्यांचा झालेला अत्यंत निर्घृण खून आणि ते कुठलाही मुलगा ते आयुष्यभर विसरू शकत नाही. ही जरी गोष्ट खरी असली तरी हे वैर आपण असं किती पिढ्या पुढं पास ऑन करणार आहोत. कधीतरी की म्हणजे जे झालं ते अत्यंत दुर्दैवी झालं, राजकीय विरोध राहतील, पण याच्यातून आपण पुढं जायला पाहिजे. असा कधी विचार, असं कधी कोणी प्रपोजल, असे कोणी प्रयत्न कधी झाले? मला फक्त एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीनं जी तुमचं म्हणणं आहे की बाबा माझा जर तोच दृष्टिकोन असता की बाबा समजा त्यांनी 25 लाख रुपये देऊन एखाद्याची सुपारी द्यायची आणि माणसाला संपवायचं, असा माझा विचार असता तर ही मलाही करणं शक्य होतं ना. मला करता आलं नसतं का ह्या गोष्टी? मी कशाला जागलो? कारण माझ्या आजोबाचे, माझ्या वडिलांचे संस्कार असे आहेत. एक उदाहरण सांगतो माझ्या आजोबांचं. काळ्या मुंग्या जर झालेल्या असतील ना घरात तर माझे आजोबा तिथं जात नव्हते बाथरूमला सुद्धा आणि पाणी टाकू देत नव्हते कोणाला, का तर तेवढ्या मुंग्या मरतील म्हणून. माझ्या आजीला सांगायचे की तुम्ही साखर टाका त्यांना, ती साखर टाकली की सगळ्या मुंग्या जातील आणि एक ना एक मुंगी गेल्याच्या नंतर माझे आजोबा तिथं जायचे. म्हणजे त्या मुंगीच्या जीवाची सुद्धा काळजी घेणारं माझे आजोबा होते. आणि त्यांच्या दुसरी गोष्ट की जी नात्यातनं जो धक्का बसलाय, बरं जी कृत्य केल्याच्या नंतर पण तुम्हाला अपराधीपणाची भावना नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही, अजून पण तुम्ही तसंच साळसूद नजरेनं फिरता, अजून पण त्या गोष्टीचं तुम्ही प्रत्येक हे करता. मला रडणारं बाळ म्हणते, अरे ज्याचा बाप गेलाय ते रडेल नाही तर काय करेल, हसेल का? ही काय पद्धत आहे? ही जी सारखं म्हणजे आपण केलेल्या कृतीचं पश्चाताप करून, कारण पवनराजे साहेबांनी त्यांच्यासाठी भरपूर केलेलं आहे. तुम्ही माहिती घ्या तिथं की पद्मसिंह पाटील जेव्हा मंत्री म्हणून काम करायचे तेव्हा त्यांचा खालचा सगळा जो काम आहे ते कोण बघत होतं? बरं नातं लांबचं नाही, पद्मसिंह पाटलाचे वडील आणि माझे आजोबा सख्खे भाऊ आहेत. ती जरी तुम्हाला पाटील दिसत असतील ते दत्तक गेलेले आहेत, राजनिंबाळकरच आहेत ती बी. इतक्या जवळच्या माणसाचं जर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सख्या चुलत भावाचा घात करत असाल तर त्या माणसाचं कसं? बरं ठीक आहे, तुमच्या अपराधीपणाची तरी भावना आहे का? किंवा चुकलं हे तरी मान्य करायला तयार आहेत का तुम्ही? किंवा जी कृती झाली ती चुकीची झाली हे तर तुम्हाला वाटतंय का? ही काहीच वाटत नाही. अजून तुम्ही त्या पैशाच्या माझ्यावर, त्या पैशाच्या मुस्तीवर अजून पुन्हा तुम्ही तुमचा अतिरेक चालूच असते प्रत्येक ठिकाणी. कसं संपल? ठीक आहे, मी तसली वाईट कृती कधी करणार नाही, माझ्या मनाला तो विचार कधी शिवत नाही. मी न्यायिक मार्गानं झगडतोय. आणि एक विचार करा, आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेचं दुर्दैव बघा. 2006ला माझे वडील गेलेत, 2009ला CBIनं केस रजिस्टर्ड करून घेतली, 2006 पासून आज किती उजाडले? 20 वर्ष ऑलमोस्ट. अजून माझ्या ट्रायल कोर्टामधनं माझ्या वडिलांच्या हत्येच्या केसचा निकाल येत नाही. माझा धाकटा भाऊ त्या केससाठी कित्येक वेळेस म्हणजे 1 तारीख त्या बिचाऱ्यानं चुकवली नाही. 24 तास सगळ्यात तारखा त्याने अटेंड केल्या. कायमस्वरूपी कोर्टात असते. काय अपेक्षा आहे की बाबा जी कृती केली त्याच्यातनं आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की अशा पद्धतीचं कृत्य पुन्हा भविष्यात तरी कोणी करू नये. एक संदेश समाजात जावा आणि त्याच्यासाठी येणारी शिक्षा यावी. ती सुद्धा कोर्टात, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात 2-2दा 3-3दा गेलो. सुप्रीम कोर्ट 2-2, 3-3 वेळेस त्या ठिकाणी सांगते की तुम्ही ह्या 2 महिन्यात द्यायचं, परत अजून तरी पण 2 महिने संपत नाहीत. आता फायनल स्टेजला आहेत, आर्ग्युमेंट संपल्यात. अजून पण खरं तर मागच्याच महिन्यात सप्टेंबर एंडलाच ते संपवावं असा सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, पण आता अजून पुढे चाललंय. मला सांगा काय किती दुर्दैव आहे सांगा ना. जर हिथं अशा पद्धतीनं जर न्याय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला, आणि ज्याच्यात गुन्हेगार जो आहे तो सुद्धा लोकप्रतिनिधी होता, कारण लोकप्रतिनिधीच्या विरोधातल्या गुन्ह्याच्या बाबतीत सरकारनं सांगितलं की ते खटले तुम्ही लवकर निकाली काढले पाहिजेत, त्या खटल्याचे निकाल तुम्ही लवकर दिले पाहिजेत. हे सगळं असताना पण जर ह्या न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नसेल तर मग न्याय माझ्यासारख्या माणसाला मिळत नाही. सामान्य माणसाचा विचार करा की उठून केस तरी दाखल करू शकेल का? हे दुर्दैव आहे खरं, भारतीय न्यायव्यवस्थेचं हे दुर्दैव आहे. आणि योगायोगानं मी लॉ कमिटीवर होतो मागच्या 5 वर्षात. जी केंद्राची तुमची ही कमिटी होती,
मी अनेक सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होते चंद्रचूड साहेब, त्यांना सुद्धा बऱ्याचदा भेटायचं योग आला. अनेक हायकोर्टांच्या ह्यांना त्यांना पण मला बऱ्याचदा भेटायचं, सगळ्यांना योग आला. मी प्रत्येक वेळेस त्यांना बोलताना मी ही जाणीव करून दिली की साहेब काही ना काहीतरी ह्याच्यात रिफॉर्म येणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणात त्या ठिकाणी गुन्हे घडत आहेत त्या प्रमाणात त्याच्यावर न्याय देणाऱ्या व्यवस्थेचं एक्सपान्शनसुद्धा तितक्याच गरजेचं आहे, तेवढं वाढलं पाहिजे. आणि चुकीला शिक्षा मिळाली तरच पुढचं गोष्टीला पायबंद बसेल. आणि चुकीला जर शिक्षा नाही मिळत बसली तर ह्या गुन्हेगाराच्या माध्यमातून बाकीच्यांना हाच संदेश जाईल की आम्ही काही जरी कृत्य केलं, आम्ही कुठली जरी गोष्ट केलं तरी हे जे न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था काय आपल्याला लवकर दोषी सिद्ध करू शकत नाही आणि आपल्याला काही शिक्षा होत नाही. हा कॉन्फिडन्स त्या गुन्हेगाराचा वाढत राहील. शेवटचा प्रश्न. विषय थोडा गंभीर झाला आहे, पण मला विचारायचं होतं की मित्र आणि मैत्रीचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे? तुमची मैत्रीसुद्धा महाराष्ट्राला सुपरिचित आहे. निश्चित मला वाटते रक्तानं जुडलेली नाती असतात ती काही परमेश्वरानं दिलेली म्हणा की बाय बर्थ आपण त्याच्या कुटुंबात, पण मैत्रीचं नातं हे इतकं निखळ असतंय की आणि ते पुन्हा घडत असते आपल्या आचरणावर. पुढचा माणूस आपल्या बाबतीत कसा वागतोय, आपण त्याच्या बाबतीत कसा वागतोय, तो आपल्या कामाला कसा पडतोय, आपण त्याच्यासाठी संकटात कसं जाऊन जातोय आणि तिथून ते त्या ठिकाणी जी नातं आहे ते मैत्रीचं वृद्धिगत होत राहतंय. मला राजीवजी एक सांगायचं तुम्हाला आवर्जून, 2019ला ज्यावेळेस मी खासदार म्हणून गेलो, बहुतांश लोकप्रतिनिधीची पद्धत अशी असते की जिथून आमदार आपण झालोय ते आपल्या घरातच द्यायचं. मलाही लहान भाऊ आहे, मला कुणालाही म्हणजे पण आम्ही तिथं काय विचार केला की नाही, आपण घराणेशाहीच्या विरोधात जर बोलत असो तर आपण त्या कृतीतनं दाखवलं पाहिजे ना. आणि मी दाखवलंय. आज मला अभिमान आहे की माझा भाऊ जितक्या ताकदीनं काम करू शकते त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं आज कैलास पाटील काम करते. मला आनंद आहे ना, भरे माझ्या घरातलं नसेल, माझा भाऊ नसेल, पण तेवढ्या ताकदीनं काम करते. आणि तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीनं ग्रामीण भागातलं नेतृत्वसुद्धा पुढं आणलं पाहिजे. आज राजकारणी माणसाची काय अवस्था झाली आहे, साधा ग्रामपंचायतचा सदस्य झाला तरी लगेच बघते माझा फोटो बारका आहे का सरपंचाचा मोठा आहे. ह्याच गोंधळात ते अडकून पडले. पण असा विचार करत नाही की राजकारण हे टीमवर्क आहे आणि चांगली माणसं राजकीय क्षेत्रात आली पाहिजेत, चांगली माणसं राजकीय क्षेत्रामध्ये पुढं गेली पाहिजेत आणि चांगल्या माणसाचा समूह जेव्हा राजकारणात येईल तेव्हा निश्चितपणे राजकारण्याकडे बघण्याचा आणि राजकारणी माणसाकडं जी जनतेचा दृष्टिकोन आहे तोही बदलेल आणि तो बदलला गेला पाहिजे. नाहीतर असं समजू नका आज फार भयंकर परिस्थिती आहे, आपण फक्त नेपाळला बघतोय, बांगलादेशमध्ये बघतोय, श्रीलंकेत घडतंय असं नाही. गरिबीची आणि श्रीमंतीची दरी इतकी प्रचंड आहे आणि त्या दरीतनं जी असंतोष माणसाचा तयार होतोय ती असंतोष उद्या ह्या तरुणाला काय करायला लावेल ही सांगता येत नाही. त्यामुळे ती जबाबदारी आधी आपली आहे की एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं लग्न असेल तर एका दिवशी गायिकेला बोलवण्यासाठी 60-60 कोटीचा खर्च करायचा आणि दुसरीकडं एक बाप महिन्याची 12,000 रुपये 2 लाख लेकराची मी खर्च करू शकत नाही म्हणून स्वतःच्या गाळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवतोय. ही राजकीय दरी नाही का हो? मी आता परवा ऐकलं की 1700 का 1800 लोकांकडं भारत देशातली संपत्तीपैकी 1800 लोकांकडंच अर्धी संपत्ती आहे. मला वाटतं ही चांगलं द्योतक नाही आणि ह्याच्या बाबतीत राजकीय लोक म्हणून, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे हे हा देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी परिश्रम घेतलेत, हौतात्म्य पत्करलं आहे, मला वाटतं ते जर आबाधित ठेवायचं असेल, ते पुढं वाढवत न्यायचं असेल तर ती आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करणं नितांत गरजेचं आहे. मी करतो तुम्हाला, मी म्हणजे माझं मी कधी कुठल्या जयंतीच्या वर्गण्या किंवा कुठलं ही राजकारणी माणसाचं असतंय की त्यांनी 1000 रुपये दिले तर तुमचे 2000 आहेत का, असलं नाही. मी मदत कुठं करतो, आम्हाला म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. नीटची परीक्षा झाली होती आणि त्या मुलीची आई धुणं भांडी करायची, एकाचा म्हणजे पोरगा होता त्याचे वडील बेळच्या गाड्यावर होते, 1 लाख रुपयाची फीस असते ना ती पण भरायची क्षमता नव्हती. आम्ही ही सगळ्या गोष्टी टाळल्या आणि मी आणि कैलास दादांनी 20 लाख रुपये 20 पोरांच्या पहिल्या वर्षासाठी ॲडमिशनसाठी आम्ही दिले. आम्हाला आनंद आहे ना त्याचा आज. आणि आज तुम्हाला सांगतो मी त्या पोरांनाही असं सोडलं नाही, म्हटलं तुमच्या गरिबाच्या काळात आमची क्षमता होती म्हणून तुम्हाला संधी मिळाली, पण अजून अनेक पोरं आहेत की ज्यांना केवळ आर्थिक क्षमता नसल्यामुळं ही संधी मिळत नाही. तुम्ही पुढं आलात, आम्ही करू शकलो म्हणून झालं, पण तुम्ही जेव्हा डॉक्टर व्हाचाल आणि तुम्ही जेव्हा तेवढे पैसे कमावचाल तेव्हा सुद्धा ही सामाजिक भान समजून ही 20 पोरांनी तर किमान तुमच्यापैकी तुमच्यासारखेच किमान 20-20 तर पोरं पुढं तुम्ही डॉक्टर करण्यासाठी मदत करा. मला वाटतं ह्या पद्धतीनं ते चाललं पाहिजे, गेलं पाहिजे. मी परवाच्या ह्याच्यात सुद्धा आमचे बोधले महाराज होते, त्यांना सुद्धा म्हणलं
की महाराज आता ही जे आपले सार्वजनिक कार्यक्रम असतात बरेचसे, त्याच्यात आपण जे अनावश्यक खर्च आहे ते सगळे टाळले पाहिजेत आणि ती टाळून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कामाला, कारण ही दरी खूप आहे आणि ती दरी संपवायचं काम आपणच केलं पाहिजे. खरं तर राजकारणातला कोहिनूर असं तुम्हाला म्हटलं होतं, त्या कोहिनूरला पैलू परिस्थितीने पाडलेले आहेत आणि त्यामुळे त्याची चमक सगळ्यांच्या डोळ्यामध्ये येते. एका कवितेच्या खूप छान ओळी आहेत की आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावं. या ओळी तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने आणि मराठवाड्यातल्या महापुरात जे कार्य केलं त्याने सार्थ केलात. लोकप्रतिनिधी या शब्दाची व्याख्या तुम्ही आम्हाला सगळ्यांना आज नव्यानं शिकवलीत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. तुमचे आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.